कुमार शिंपी सांस्कृतिक प्रमुख नाशिक जिल्हा कार्यकारिणी, अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था नाशिक जिल्हा कार्यकारिणी, तसेच अखिल भारतीय महिला आघाडी व युवक युवती मध्यवर्ती संस्था नाशिक जिल्हा महिला युवक युवती आघाडी, श्री विठ्ठल रखुमाई ट्रस्ट मंदिर कापड बाजार नाशिक, हितवर्धक मंडळ सिडको, बहुउद्देशीय उत्कर्ष मंडळ नाशिक रोड, उत्कर्ष मंडळ सिडको, संत नामदेव सांस्कृतिक विकास मंडळ गंगापूर रोड, शिंपी समाज विकास मंडळ सातपूर, नाशिक शहरातील सर्व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज डॉक्टर डे या निमित्ताने, तसेच आजचा हा शुभ दिवस गुरु पौर्णिमेच्या दुग्ध शर्करा योगने नाशिक मधील नाहीतर अवघ्या महाराष्ट्रातील ख्यातनाम डॉक्टर साहेब यशपाल गोगटे सरांसोबत आजच्या या लाईव्ह टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी इथे स्वागत करतो। तसेच आज आपणास आजच्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, कौटुंबिक गुरूंना वंदन करून तसेच आपण सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांचं मनपूर्वक इथे मी स्वागत करतो। आजचा हा डॉक्टर्स डे निमित्त लाईव्ह टॉक शोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं मी इथे नाव घेऊ इच्छितो। आपले राष्ट्रीय अध्यक्ष मध्यवर्ती संस्थेचे माननीय श्री रवींद्र बाबा बागुल, तसेच अखिल भारतीय महिला आघाडी मध्यवर्ती संस्थेच्या सौवंदनाताई जगताप, नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ खैरनार आणि युवक अध्यक्ष मध्यवर्ती संस्थेचे श्री प्रमोद शिंपी, तसेच युवती अध्यक्ष मध्यवर्ती संस्था सौ कीर्तिताई कापडनेकर यांच्या शुभेच्छाने आणि आपले सह आयोजक नाशिक जिल्हा युवक आघाडी श्री ललित भाऊ खैरनार, नाशिक जिल्हा महिला आघाडी सौ सुनीताताई शिंपी, नाशिक जिल्हा युवती आघाडी सौ स्मिताताई सोनवणे, नाशिक मधील अनेक स्थानिक मंडळ ज्यांनी या कार्यक्रमात सहकार्य केले असे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट कापड बाजार नाशिक अध्यक्ष श्री अजय भाऊ कापडणे, बहुउद्देशीय उत्कर्ष मंडळ नाशिक रोडचे अध्यक्ष तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष श्री अजय नाना सोनवणे, हितवर्धक मंडळ सिडको अध्यक्ष श्री राजेश भाऊ जगताप, तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष राजेश भाऊ जगताप, उत्कर्ष मंडळ सिडकोचे अध्यक्ष श्री बन्सीलाल शेठ सावळे, संस्थापक अध्यक्ष श्री मधुकर काका कापडणे, संत नामदेव सांस्कृतिक विकास मंडळ गंगापूर रोडचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ बोरसे, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंडळ सातपूरचे श्री प्रसाद भाऊ खैरनार आणि तसेच नाशिक शहरातील महिला मंडळमधून विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष सौ वंदनाताई खैरनार, संत नामदेव महाराज सांस्कृतिक कला विकास मंडळ गंगापूरच्या अध्यक्ष सौ सोनल नेरे, तसेच लक्ष्मी धवल एकता महिला मंडळच्या अध्यक्षा सौ शर्मिलाताई जगताप, गायत्री महिला मंडळ पाथर्डी फाटाच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई पवार, जागृती महिला मंडळ सिडको अध्यक्षा सौ जयश्री निकुंभ आणि बहुउद्देशीय उत्कर्ष महिला मंडळ नाशिक रोडच्या अध्यक्षा डॉक्टर सौ कल्पना देवळकर यांच्या सर्वांच्या अथक अशा परिश्रमातून, यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आजचा हा लाईव्ह टॉक शो डॉक्टरांसमोर मन मोकळ्या गप्पा आपण इथे मारणार आहोत आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण आता येऊन पोहोचलेला आहे। सर्व मान्यवरांची उपस्थिती येथे लाभलेली आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कुठल्याही आपण शुभ कार्याची सुरुवात करतो तर परमेश्वराला प्रार्थना करून दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन कृपया करून आपण इथे येऊन दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करायचा आहे। दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बाबा बागुल, नाशिक जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष संदीप भाऊ खैरनार, अखिल भारतीय महिला आघाडी मध्यवर्ती संस्थेच्या वंदनाताई जगताप, संत नामदेव महाराज सांस्कृतिक
कला मंडळ सौ सोनलताई नेरे, मध्यवर्ती संस्थेचे सचिव श्री संजयजी खैरनार, मध्यवर्ती संस्थेचे कार्यालय प्रमुख श्रीयुत हेमंतजी सोनवणे, नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे सचिव श्रीयुत तुषारजी गवादे, तसेच सटाणा शहराचे आपले सामाजिक कार्यकर्ते रोहितजी तरटे, तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी मंजित भाऊ जगताप, या सर्वांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. बोला संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि आज गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांची नुकतीच 3 जुलै रोजी संजीवन समाधी सोहळा, आज 3 जुलै 2020 ला 650 वर्ष पूर्ण झाले या संजीवनी समाधी सोहळ्याला. आणि त्यानिमित्ताने या महात्म्यास आपण सर्वांनी वंदन करून आपण सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी कृपया आसनस्थ व्हायचं. सर्व मान्यवरांचं स्वागत. आपण आसनस्थ व्हायचं आहे. आजचा हा कार्यक्रम डॉक्टर डे निमित्ताने लाईव्ह टॉक शो डॉक्टर साहेबांबरोबर आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी सर्व उपस्थित मान्यवर त्यांचं स्वागत आणि त्यांची थोडीशी अल्प परिचय मी इथे देऊ इच्छितो. सर्वप्रथम नाशिक जेसीस अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं अशा अखिल भारतीय महिला मंडळ अखिल भारतीय क्षत्रिय शिल्पी समाज मध्यवर्ती संस्थेच्या सौ वंदनाताई जगताप यांनी नाशिक जेसीस अध्यक्षपद भूषवलं आहे. स्त्री मंडळ जाहिरातीदार सखी मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या. ग्राहक मंचाच्या महानगर अध्यक्षा होत्या. माजी अध्यक्षा गंगापूर संस्थेच्या. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम आपल्या समाजासाठी इथे दिलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करेन की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी थोडंसं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावं, आपल्याशी हितगुज करावं. सौ वंदनाताई जगताप. नमस्कार मंडळींनो, जय नामदेव. नमस्कार मंडळींनो, जय नामदेव. इथे जमलेले राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बाबा, तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीप खैरनार, रवींद्र बाबांचे जे सचिव आहेत ते संजयजी खैरनार, तसंच रोहित तरटे, डॉक्टर देशपाल गोपटे,
आजचा जो कार्यक्रम आहे तो खूप अप्रतिम म्हणजे स्वरूपात केलेला आहे आणि खूप सुंदर केलेला आहे. आणि डॉक्टर जे आपल्याला काही सांगतील, जे मार्गदर्शन करतील ते खूप सुंदर होणार आहे आणि हा कार्यक्रम हा यशस्वी होणार आहे. आणि संदीप खैरनारने संदीप खैरनार व त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली. त्याबद्दल संदीप खैरनार यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. तसंच डॉक्टर कोकटेंचं जे लेक्चर राहील ते खूपच सुंदर होणार आहे, त्याबद्दल शंकाच नाही. आणि माझे दोन शब्द मला बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर आपले ज्या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने संकल्पना ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असे सर्वांचे लाडके माननीय संदीप भाऊ यांची थोडक्यात मी आपणास परिचय करून देतो. संदीप भाऊ हे विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष, नाशिक शहराचे अध्यक्षपद या काळात त्यांनी वधूवर मिळावा. नाशिक शहराची खाणेसुमारी तसेच शहराचे सर्व समाज संस्थेचे संघटन त्यांनी केलेले आहे. मध्यवर्ती संस्थेकडून दिला जाणारा दिशादर्शक पुरस्काराचे ते मानकरी दोनदा ठरलेले आहेत. एकदा विठ्ठल रखुमाई ट्रस्टचे अध्यक्ष असताना प्रथम पुरस्कार व जिल्हाध्यक्ष असताना देखील प्रथम पुरस्कार असे दोन दिशादर्शक पुरस्काराने सन्मानित आपले सर्वांचे लाडके नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ खैरनार. तसेच त्यांनी या लॉकडाऊन पिरियडमध्ये लॉकडाऊन काळात आपल्या समाजाकरता छान छान असे उपक्रम त्यांनी राबवले. उदाहरणार्थ सर्व संगीत प्रेमींसाठी कराओके गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, डान्स स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे की या कोरोनाच्या या महामारीमध्ये या संकट काळात ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून सर्वांकरिता सेवा दिली असे सर्व कोरोना योद्धांसाठी त्यांनी जवळजवळ 700 ते 800 सर्टिफिकेट वाटून कोरोना योद्धा गौरव प्रशस्ती पत्र त्यांनी वाटलेले आहेत. असे आमचे सर्वांचे लाडके संदीप भाऊ खैरनार यांनाही मी इथे विनंती करेन त्यांनी सर्वांची हितगुज करावं. नमस्कार, जय नामदेव. बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज आपण डॉक्टर डेच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपले राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत आणि महिला अध्यक्षा वंदनाताई जगताप यांच्या उपस्थितीत आज आपण नाशिक शहरातील नामांकित नव्हे तर नाशिक शहरच नव्हे तर महाराष्ट्रात ज्या डॉक्टरांची ख्याती आहे असे डॉक्टर यशपाल गोगटे यांच्याशी आज आपण गप्पांचा कार्यक्रम करत आहोत. यामध्ये डॉक्टरांनी आपल्याला डायबिटीज, थायरॉइड आणि आपल्याला वाढतं वजन किंवा काही व्यक्तींना कमी वजन अशा काही समस्या असतात त्याबद्दल डॉक्टर साहेब आज चर्चा करणार आहेत. अशा कार्यक्रमाची आपण सर्वजण खूपच आतुरतेने वाट बघत असाल याची मला खात्री आहे. आणि जास्त वेळ न घालवता राष्ट्रीय अध्यक्षांना अजून बोलायचं आहे, त्याच्यानंतर डॉक्टर आपल्याशी चर्चा चालू करतील. तर मी माझे दोन शब्द लवकरात लवकर संपवतो आणि कार्यक्रमाच्या मूळ हेतूकडे आपण लवकरात लवकर प्रस्ताव करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नामदेव. धन्यवाद संदीप भाऊ. यानंतर आपल्या उपस्थित मान्यवरांपैकी आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रवींद्र गोविंदराव बागुल यांचाही थोडक्यात परिचय मी देऊ इच्छितो. कैलासवासी गोविंद आबा बागुल यांच्या माध्यमातून समाजसेवेचे बाळकडू लहानपणापासून मिळालेले रवींद्र बाबा 38व्या वर्षी सटणा शहर शिंपी समाजाचे अध्यक्ष झाले व आपल्या सटणा शहरात 13,000 स्क्वेअर फुटाची जागा त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानातून समाजाच्या मालकीची झाली. त्याच वेळेस समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रवेश झाला. त्यांच्या वाढत्या कर्तृत्वाचा आलेख बघता समाजाने 2012 साली उपाध्यक्ष पदाची जबाबदारी बाबांना दिली. 2018 साली कार्याध्यक्ष झाले आणि 5 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा बाबांच्या हाती बाबांना दिली. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेच्या सर्व योजना पहिल्याप्रमाणेच सुरू ठेवल्या. त्यात कन्यादान योजनेची भर घालून एक आदर्श तयार केला. जनगणना, महत्त्वाच्या विषयांचे वेबिनार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिला, युवा, युवती या सर्व आघाड्यांना बरोबर घेऊन मध्यवर्ती संस्थेच्या कार्यकारिणीची जिल्हा, राज्य, तालुका पातळीवर 1150 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून समाज संघटनाचा आदर्श
त्यांनी सर्वांना घडवून दिला. असे समाजाच्या विकासाप्रती अतिशय तळमळ असलेले राष्ट्रीय अध्यक्ष श्री रवींद्र बाबा बागुल यांनी आजच्या या टॉक शो मध्ये आपलं सर्वांना त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावे. आपण सर्वांची आज गुरुपौर्णिमा असल्याने मी प्रथमतः सर्व गुरूंना व संत शिरोमणी नामदेव महाराजांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेलीच आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो नाशिक जिल्ह्याचे आपले अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संदीपजी खैरना यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व मंडळांच्या तसेच महिला मंडळ यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आज साकारलेला आहे हा खूप अभिनंदनीय कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं कौतुक करतो. तसेच आजच्या या लाईव्ह टॉक शोला उपस्थित असलेल्या आपल्या महिला अध्यक्षा सौ वंदनाताई जगताप आणि ज्यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका आज घेतलेली आहे की ज्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम आज इथं घेऊ शकलो. मध्यवर्ती संस्थेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांनी संदीप खैरनारांनी जो घेतलेला आहे त्यांनी जो अमूल्य आपला वेळ इथे दिला आहे असे आपले आजच्या कार्यक्रमाचे एक आयोजक म्हणजे एक हेच टॉप लाईव्ह शोचे अतिथी डॉक्टर यशपालजी गोगटे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला वेळ दिला आणि आज त्यांची महती ते MBBS झालेले आहे आणि त्यांना हा त्यांचा डॉक्टरी व्यवसाय हा त्यांच्या याच्यातनं वारसातच त्यांना प्राप्त झालेला आहे. तर मी थोडंसं त्यांचं जे हे बघितलं तर ते मला खूप कौतुकास्पद वाटतंय आणि त्यांचं वयाच्या हिशोबाने मला असं वाटलं सुरुवातीला की डॉक्टर यशपालजी गोगटे एक 50, 55, 60 वयाचे व्यक्तिमत्व असते. परंतु म्हणजे एक त्यांची महती ऐकलेली आहे की ते ज्या क्षेत्रात डायबिटीज थायरॉइड आणि वजन कमी जास्तच्या याच्यात मी त्यांचं नाव म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या याच्याने ऐकलेलं आहे. त्यांची अपॉइंटमेंट मिळणं सुद्धा खूप मुश्किल असतं. म्हणून मी म्हटलं की खरोखर यांनी त्यांची महती म्हणजे 20-25 वर्ष या डॉक्टरांना नाही झालं पण आज जर त्यांना बघितलं तर मला वाटतं 30-35 करेक्ट आहे. तर खूप कमी वयात डॉक्टरांनी आज हे यश संपादन केलेलं आहे. या यशामागे निश्चितच त्यांच्या सर्व फॅमिलीचाही त्यांना हातभार असेलच. जसं एक मलाही असं वाटतं की माझ्या या यशामागे माझ्या फॅमिलीचाही हातबोट आहे. तर निश्चितच त्या डॉक्टरांच्या माहितीच्या याच्यात मला असं वाटलं की त्यांच्या फॅमिलीचं याच्यात खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे आज. आणि डॉक्टरांनी जो आज महत्त्वपूर्ण वेळ दिलेला आहे आपल्या याला तर मी डॉक्टरांचंही मनपूर्वक आभार मानतो. जास्त वेळ घेत नाही कारण की डॉक्टरांचे आपल्याला अमूल्य विचार इथं लाईव्ह टॉक शोच्या माध्यमातून आपल्याला ऐकायचे आहे आणि ऐकणारे आज या लाईव्ह टॉक शोच्या याच्यात जे सर्व समाज बांधव भगिनी व इतरही कोणी हे याच्यात सामील आहात ऐकण्यामध्ये त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो की ते वेळ काढून आज लाईव्ह टॉक शो बघण्यामध्ये मग्न असतीलच. आणि पुनश्च हा कार्यक्रम सादर जो संदीप खैरना नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी खूप एकाग्रतेने सादर केला. मला पण त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की मध्यवर्ती संस्थेमध्ये मी निश्चितच नाशिक जिल्ह्याचं सन्मानाने प्रत्येक ठिकाणी गौरव करेल आणि सर्व जिल्ह्याच्या अध्यक्षांनी सुद्धा अशीच परंपरा आपल्याला राबवायची आणि समाजाचं आपलं संघटन निश्चितच वाढीस न्यायचंय. जय नामदेव. धन्यवाद माननीय रवींद्र बाबा बागुल साहेब. आणि यानंतर आपण ज्या क्षणाची खरंच आतुरतेने वाट बघत आहात ती वेळ आता येऊन पोहोचलेली आहे. आमचे उपस्थित मान्यवरांपैकी आमचे पाहुणे डॉक्टर यशपाल गोगटे यांचा थोडक्यात परिचय मी करून देऊ इच्छितो. नाशिक शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेले अतिशय ख्यातनाम डॉक्टर डायबिटीज थायरॉइड तज्ज्ञ असे डॉक्टर यशपाल गोगटे साहेबांचा थोडक्यात मी परिचय करू इच्छितो. डॉक्टर यशपाल हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या अंतर्भूत अभ्यासक्रमांतर्गत मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS व डॉक्टर VMGMG
सोलापूर येथील महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर चंदीगड येथील सुप्रसिद्ध व प्रख्यात अशा वैद्यकीय संस्थेतून 3 वर्षाचा मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी या विषयावर वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. डॉक्टर यशपाल यांना त्यांचे घरातूनच वैद्यकीय सेवेचा वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा डॉक्टर विष्णू महादेव भोगटे हे आयुर्वेदाचे गाढे व प्रख्यात असे अभ्यासक होते. त्यांच्या आजोबांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सेनानी म्हणून तसेच तत्कालीन पालिका प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली होती. डॉक्टर विकास व डॉक्टर विनीता भोगटे हे डॉक्टर यशपाल यांचे आईवडील सुद्धा 30 वर्षापासून नाशिक येथे यशस्वी वैद्यकीय सेवा देत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर यशपाल यांचे विपुल लेखन व शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी या विषयावरील चिकित्सा या संदर्भातील त्यांचे पुस्तक स्प्रिंगर या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशपाल यांनी अभ्यासलेल्या मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी या विषयावरील निरीक्षण भारतीय विज्ञान संस्थेच्या पुस्तकाचे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे. सादी कोट्स या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या लेखमालेत मधुमेह या विषयावर डॉक्टर यशपाल यांचे लेख नियमित प्रसिद्ध होत असतात. डॉक्टर यशपाल यांना मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कार प्राप्त असून सामाजिक वैद्यकीय सेवेसाठी जय मेहता पुरस्कार मिळाला आहे. मे 2019 मध्ये मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी या विषयावरील अभ्यासासाठी अमेरिकेतर्फे डॉक्टर यशपाल यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. अजब हार्मोन्स की गजब कहाणी या सदरांतर्गत दैनिक लोकमत वृत्तपत्र दर आठवड्याला त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात आणि तसेच त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ केतकी भोगटे यांचेही या क्षेत्रात भरपूर असे योगदान आहे. असे आपले सर्वांचे लाडके डॉक्टर यशपाल भोगटे साहेबांना विनंती करेन की आपण आता मुख्य विषयाकडे आपण आता येऊन पोहोचलो आहोत. मन मोकळ्या गप्पा आपण मागणार आहोत लाईव्ह टॉक शोच्या माध्यमातून. तर आपण सर्व फेसबुक, यूट्यूब आणि सर्वांना विनंती करेन की अजूनही आपल्या काही समस्या असतील तर आमच्या समाज बांधवांनी आणि इतरांनी देखील आपण 0253 231 2397 हार्मोनी हेल्थ हब गोप्य हॉस्पिटल हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. याच्यावर आपल्या समस्या आपण अजून देखील पाठवू शकतात. तसेच अजून एक नंबर आहे, नंबर नोट डाऊन करा 93 73 90 13 12. पुन्हा एकदा सांगतो 93 73 90 13 12. श्रीयुत मंजित जगताप यांनाही आपल्या समस्या व्हॉट्सअपवर आपण पाठवायच्या आहेत. आपल्या शंकेचे नक्कीच निरसन होईल अशी आम्ही आपणास ग्वाही देतो. आणि महत्त्वाचा कार्यक्रम डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. सगळ्यांना नमस्कार. आणि अखिल भारतीय क्षत्रिय आयुर्वेद शिंपी समाज ह्या संस्थेचे सगळे मान्यवर आणि त्यांना मी खास धन्यवाद देतो की डॉक्टर्स डे निमित्त एक वेगळा विषय आपण आज अरेंज केला आहे. सो विषयाची सुरुवात करताना आपण सगळ्यात पहिले आपण विषयाचं नाव जे आहे ते म्हणजे गप्पा मारणार होतो. गप्पांचं महत्त्व काय? गप्पांचं महत्त्व हे आहे की गप्पा ह्या अख्ख्या प्राणी जगतामध्ये फक्त माणूस एकटाच आहे की जो गप्पा मारतो. आणि गप्पा मारणं हे का वेगळं आहे? कारण गप्पा मारण्यामध्ये त्याच्यात खूप काय काय गोष्टींचा उहापोह होत असतो, खूप गोष्टींची चर्चा होत असते, त्याच्यातनं खूप लोकांना काही काही कळत असतं. आणि ह्या गप्पा या खूप महत्त्वाच्या असतात. आणि ह्या गप्पा या खास करून आपण अंतःस्रावी ग्रंथी आहेत काही शरीरातल्या हार्मोन्स ज्याला म्हणतो, एस्पेशली मेंदूमधल्या हार्मोन्स. सो सिरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे त्याच्यामुळे आपण मारू शकतो. सो इतर कुठल्याही प्राणी जगतात ही त्याला दिलेली देणगी नाही आहे. त्यामुळे खास आपल्याला जी दिलेली देणगी आहे आणि ती आपल्या हार्मोन्समुळे आहे. त्यामुळे आजचा विषय जो आहे हा हार्मोन्स बद्दल आपण जास्त त्याबद्दल चर्चा करणार आहोत. सो सगळ्यात पहिला विषय घेऊया तो म्हणजे डायबिटीज बद्दल. सो डायबिटीज बद्दल सर्वांना एक प्रश्न असतो की कुतूहल असतं की काही झालं तरी मला डायबिटीज होऊ नये. काही लोकांना वाटतं डायबिटीज म्हणजे शुगर आणि डायबिटीज वेगळा असतो का? सो सगळ्यात पहिले आपण डायबिटीज बद्दल थोडीशी काहीतरी तोंडओळख करून घेऊया.
पण मग नंतर काही जे प्रश्न आम्हाला आलेले आहेत त्या प्रश्नातनं काय त्याच्यातनं आपल्याला कशी वाट शोधायची त्याबद्दल आपण चर्चा करू. सो सगळ्यात मूळतः डायबिटीज म्हणजे नक्की काय असा जर एखाद्याला प्रश्न विचारला तर डायबिटीजचं एका वाक्यात जर द्यायचं असेल उत्तर तर ते म्हणजे डायबिटीज म्हणजे रक्तातली वाढलेली साखर त्याला डायबिटीज म्हणतात. सोपं. पण ही ठरवली कोणी की काय आकडे घ्यायचे, किती आकडे घ्यायचे. सो उपाशी पोटीची साखर जर तुमची 126च्या वर असेल आणि जेवणानंतरची साखर जर तुमची 200च्या वर असेल तर अशा माणसाला आपण म्हणतो की त्या माणसाला डायबिटीज झाला. पण प्रश्न नेहमी हा येतो की असा 126 सारखा आकडा आला कुठून? 100 ठेवू शकले असते, 110 ठेवू शकले असते, 126 च्या 130 पण ठेवू शकले असते. पण असा वेडावाकडा आकडा 126 आला कुठून? तसं जेवणानंतर 2 तासांनीच का? जेवणानंतर 1 तासाने का नाही? जेवणानंतर 3 तासांनी का नाही? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं ते 1900 जवळजवळ 70-80च्या दशकात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी केलेल्या एका शोध निबंधात. तर त्यांनी काय केलं तर त्यांनी जगामधले 4 असे वेगळ्या वेगळे समाज ज्यांना डायबिटीजचा त्रास सगळ्यात जास्त आहे अशा समाजातील लोकांना त्यांचे डोळे तपासले गेले. आणि डायबिटीजचा सगळ्यात पहिला परिणाम जो पडतो तो डोळ्याच्या मागच्या साईडला जिकडे डोळ्याचा पडदा असतो ज्याला रेटिना म्हणतो. सो त्या रेटिनावर तपासले गेले आणि रेटिनावर डायबिटीजचा परिणाम झाला आहे की नाही हे पाहण्यात आलं. आणि त्यांना लक्षात आलं की उपाशी पोटीची साखर ज्यावेळेस 126च्या वर जाते त्याच वेळेस डायबिटीजमुळे डोळ्यातील रेटिनावर परिणाम दिसू लागतात. त्याच्यापेक्षा खालती साखर असेल तर ते परिणाम फार कमी लोकांमध्ये दिसतात. म्हणून हा आकडा 126 आला. आणि तसंच त्याचं नातं हे जेवणानंतर 2 तासांनी चेक केलेल्या शुगरशी जे 200 म्हणून हा मापदंड पकडला जातो. याचं महत्त्व काय? याचं महत्त्व हे की ह्याच्याने आपल्याला एक अंदाज पकडता येतो की अशा माणसाला डायबिटिक आहे का नाही हे म्हणायला सोपं जातं. मग प्रश्न येतो की जर 126ला आपण मापदंड पकडतो की डायबिटीस आहे तर एखाद्याची साखर जर 126च्या अलीकडे असेल म्हणजे एखाद्याची साखर सपोज 120 असेल तर अशा माणसाला काय म्हणायचं? त्याला डायबिटीस नाही असं म्हणायचं का त्याला साखरच नाही असं म्हणायचं? तर त्याच्याकरता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की रक्तामध्ये साखर हे शरीराचं चलन म्हणजे काय की शरीरामधल्या वेगळ्या वेगळ्या जे काय अवयव आहेत किडनी म्हणा, लिव्हर म्हणा यांना एकामेकांशी जो काय व्यवहार करायचा असतो हा व्यवहार ते साखरेच्या मार्फत करत असतात. म्हणजे काय सपोज लिव्हर आणि किडनी या दोघांना एकामेकांशी काही संवाद साधायचा आहे तर किडनी काय सांगते की तू साखरेचे 4 मॉलिक्युल्स घे आणि लिव्हर सांगते की मला 2 परत दे. सो हा जसा आपल्याकडे व्यवहार आपण रुपयामधनं करत असतो तसं शरीर हे साखरेमधनं करत असतं. त्यामुळे शरीराची साखर किंवा ब्लड शुगर ही सगळ्यांनाच असते. त्याच्यातला माणूस कुठलाही अगदी लहान मूल घ्या नाहीतर एकदम 100चा म्हातारा किंवा म्हातारी घ्या सगळ्यांमध्ये रक्ताची साखर असते. पण ही रक्तामधली साखर 126च्या वर उपाशी पोटी वाढली तर अशा माणसांना आपण डायबिटीज म्हणतो. ज्या वेळेस ती 100 ते 126 या रेंजमध्ये असते किंवा जेवणानंतर 2 तासांनी चेक केलेली साखर ही 140 ते 200 या लेवलमध्ये असते अशा लोकांना आपण प्री डायबिटीज किंवा त्यांना होऊ घातलेला डायबिटीज आहे असं म्हणतो. आता हे का फरक केले आणि ह्याचा फरक करण्याचा मेन उद्दिष्ट काय तर अमेरिकेमध्ये सगळं इन्शुरन्स सिस्टीमवर चालत असतं. म्हणजे बिलं द्यायची का नाही, पैसे किती चार्ज करायचे हे सगळं अमेरिकेत इन्शुरन्स सिस्टीमवर चालत असतं. त्यामुळे इन्शुरन्सच्या सोयीने आपल्याला इझी जाईल क्लासिफिकेशन याकरता 100 ते 126 या घटकाला प्री डायबिटिक म्हटलं गेलं आहे आणि 126च्या वर साखर असेल तर अशा यांना डायबिटिक म्हटलं आहे. तसंच जेवणाच्या नंतर 2 तासांनी चेक केलेली साखर ही जर 140 ते 200 मध्ये असेल तर अशा लोकांना प्री डायबिटिक म्हटलं आहे. सो एखादा माणूस प्री डायबिटिक आहे म्हणजे तो खूप सेफ झाला का तर ह्याचं उत्तर नक्कीच नाही. का? कारण प्री डायबिटिक लोकांनाही डायबिटीसचे दुष्परिणाम दिसू शकतात. सो त्यामुळे प्री डायबिटिक असलेल्यांनी पण तितकीच काळजी घ्यायची आहे जितकी डायबिटिक असलेल्या लोकांना. मग अशा वेळेस
आपण नॉर्मल केव्हा म्हणणार, तर नॉर्मल आपण म्हणणार ज्यावेळेस तुमची उपाशी पोटीची साखर ही 100च्या आत असेल आणि जितकी कमी तितकी चांगली. तशीच जेवणानंतर 2 तासांनी चेक केलेली साखर ही जर तुमची 140च्या आत असेल आणि जितकी कमी तितकी चांगली. त्यामुळे अशा लोकांना आपण म्हणतो की त्यांना बहुतेक तरी डायबिटीज नाहीये किंवा होऊ घातलेला पण डायबिटीज नाही. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. सो आता आपण जाणून घेतलं की नक्की डायबिटीज म्हणजे काय. सो डायबिटीजचा पुढचा परिणाम किंवा डायबिटीजचे नक्की प्रकार किती असतात हा नेहमी एक प्रश्न सगळ्यांना आपल्याला असतो. सो डायबिटीजचा प्रकार नक्की हे 2 मेन प्रकार आहेत. एक आहे त्याला ज्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण टाईप 2 डायबिटीज असं म्हणतो. या दोन्ही प्रकारांमधला फरक का करायचा किंवा त्याचं महत्त्व काय, तर त्याचं महत्त्व हे की ज्यांना टाईप 1 डायबिटीज असतो ही शक्यतो बरीचशी लहान मुलं असतात. म्हणजे युजली ती वयाने 18 पेक्षा कमी वयाची असतात. त्यांच्यात काय असतं, त्यांच्यामध्ये शरीरामध्ये पॅनक्रियास किंवा ज्याला स्वादुपिंड म्हणत असतो, या स्वादुपिंडात इन्सुलिन नावाचा हार्मोन बनत असतो. हे इन्सुलिन नावाचं बनणारं जे काय हार्मोन आहे हे हार्मोन तुमच्या रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवत असतं. सो अशा लोकांना ज्यांना टाईप 1 डायबिटीज असतो अशा लोकांना शरीरामध्ये इन्सुलिन हे बनतच नसतं. म्हणजे काय, त्यांचं स्वादुपिंड इन्सुलिन बनवू शकत नाही. अशा लोकांना टाईप 1 डायबिटीज असं म्हटलं जातं. हे समजून घेणं महत्त्वाचं का आणि ह्याचे लक्षण काय, तर ह्याचं खास करून लक्षण हे असतं की अशी मुलं युजली 18 पेक्षा कमी वयाची असतात. दुसरी गोष्ट, अशी लोक खास करून त्यांचं वजन झपाट्याने उतरत जातं. खटाखट वजन उतरतंय याकरता केलेला चेकअप या वारंवार बऱ्याच प्रमाणात लघवी लागते. बऱ्याच अशा पेशंट्सना कीटोन म्हणून रक्तातला एक घटक वाढून त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट देखील करायला लागतं. इव्हन बेशुद्ध देखील होतात. यात सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे की टाईप 1 डायबिटीजची लोक असतात अशा लोकांना 100% इन्सुलिन लागतं. अशा लोकांनी इन्सुलिन बंद करणं ही जवळजवळ सुसाईड करण्यासारखं आहे. सो टाईप 1 डायबिटीज असलेल्या जे काही पेशंट्स आहेत त्यांनी कधीही इन्सुलिन बंद करू नये. पण ह्याच्यातला हा टाईप 1 डायबिटीजचा टक्का खूप छोटा आहे. म्हणजे साधारण 5 ते 10% लोकच हे टाईप 1 डायबिटीज असतात. ह्याच्यात दुसरा एक घटक असतो तो कॉमनली आपण ऐकतो, तो म्हणजे टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज मध्ये काय असतं, तर टाईप 2 डायबिटीज मध्ये स्वादुपिंडामधनं इन्सुलिन बनत असतं. मग बनत असेल तर डायबिटीज का म्हणायचा? डायबिटीज ह्याच्याकरता म्हणायचा कारण जरी ते इन्सुलिन बनत असतं पण तरी जिकडे ते इन्सुलिन रिसेप्टरवर काम करायला पाहिजे आणि त्यांनी साखर उतरवायला पाहिजे ती साखर ते उतरवू शकत नाही. आणि ही साखर जर उतरवता त्याला आली नाही तर रक्तामधली साखर वाढते आणि अशा वेळेस आपण त्याला डायबिटीज म्हणतो. टाईप 2 डायबिटीज हा खूप कॉमन प्रकारचा डायबिटीज आहे. म्हणजे कॉमन लोकांना म्हणजे मेजॉरिटी लोकांना जो डायबिटीज असतो तो टाईप 2 डायबिटीज असतो. मग अशा माणसांना कसं ओळखणार, तर अशा माणसांना ओळखण्यासाठी काही पर्टिक्युलर त्याचे साइन्स किंवा काही लक्षण. युजली अशी लोक बरीचशी त्यांना पाहायला गेला तर त्रास काहीच होत नसतो. म्हणजे इन्शुरन्स चेकअपसाठी कुठेतरी कॅम्प लागलाय म्हणून आणखीन काही कारणासाठी बऱ्याच वेळा त्यांची शुगर चेक करण्यात येते आणि अशा शुगर आढळते की 250, 300 अशी असते. सो असे हे बरेचसे टाईप 2 डायबिटीजचे लोक असतात. त्यांना ओळखायचं कसं, तर युजली त्यांच्यामध्ये अनुवंशिकता असते. अनुवंशिकता म्हणजे आत्याला आहे, काकाला आहे, मामाला आहे, मावशीला आहे, आजीला आहे, आजोबांना आहे. ह्या अनुवंशिकतेने आलेला हा डायबिटीज असतो, हा टाईप 2 असतो. आणखीन कसं ओळखणार, तर अशी बरीचशी लोक क्लासिकल आपल्या महाराष्ट्राच्या आद्यदैवतेचे म्हणजे गणपतीचे उपासक असतात. म्हणजे काय, तर सगळ्यांचं पोट पुढे असतं. लंबोदर ज्याला म्हणतो आपण, तसं त्याचं बऱ्याच जणांचं पोट पुढे असतं. दिसायला बरेचसे बारीक असतात पण पोट मात्र पुढे असतं. सो अशी लोक बरीचशी वजनदार असतात, वजनाने जास्त असतात. याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याचशा लोकांना इतर डायबिटीजशी रिलेटेड आजार असतात. म्हणजे काय, बीपी, कोलेस्ट्रॉल हे असण्याचे चान्सेस किंवा हार्टचा प्रॉब्लेम हे असण्याचे चान्सेस जास्त असतात. टाईप 2 डायबिटीज हा समजून घेणं का गरजेचं आहे, कारण टाईप 2 डायबिटीज हा खास करून
जीवनशैलीशी निगडीत असलेला आजार. सो जर तुम्ही जीवनशैली सुधारली तर काही प्रमाणात तुम्ही डायबिटीज हा कंट्रोल करू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डायबिटीजचे प्रकार आहेत का? तर नक्कीच आहे. एक प्रकार आहे ज्याला आपण टाईप 1.5 डायबिटीज म्हणतो. म्हणजे आता आपण टाईप 1 बद्दल ऐकलं, टाईप 2 बद्दल ऐकलं, पण काही टक्के लोकांना, साधारण 12 ते 15% लोकांना त्यांच्या मधला डायबिटीज असतो. म्हणजे काय, ते युजली वयाने मधल्या काळातले असतात. म्हणजे टाईप 2 चे जे डायबिटीजचे पेशंट्स असतात ते बरेचसे युजली 40च्या वरचे असतात. पण टाईप 1.5 चे डायबिटीजचे पेशंट्स हे युजली 18 ते 40 या वयोगटात असतात. ही लोक बरीचशी दिसायला बारीक असतात. याच्या व्यतिरिक्त काय, तर या लोकांमध्ये दोन्हीचे फीचर्स असतात. म्हणजे काय, त्यांच्या शरीरामध्ये आपण मगाशी कीटोन बद्दल ज्याच्याबद्दल उल्लेख केला, तो कीटोन त्यांच्या रक्तामध्ये आढळला जाऊ शकतो. या लोकांना ओळखणं का गरजेचं, कारण या लोकांना बरेच वेळा सुरुवातीच्या काळापासून इन्सुलिन आणि औषधं या गोष्टी दोन्ही एकत्र लागतात, म्हणून त्यांना टाईप 1.5 असं म्हटलं जातं. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रकार आहेत, जसं गरोदरपणातला डायबिटीज, ज्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो, जो फक्त गरोदरपणाच्या काळात झालेला असतो. याच्या व्यतिरिक्त काही औषधांमुळे होणारा डायबिटीज, म्हणजे इतर काही आजारांसाठी जशी कॅन्सरसाठी, इतर काही कारणांसाठी दिलेली स्टिरॉइडची औषधं, या काळाकरता जी दिलेली औषधं असतात, त्या औषधांमुळे तात्पुरती वाढलेली साखर, त्याला आपण डायबिटीज किंवा औषधांशी रिलेटेड असलेला डायबिटीज असं म्हणतो. सो सगळ्यात प्रश्न हा आहे की हे क्लासिफाय करायचं. हे क्लासिफाय याच्यासाठी करायचं कारण प्रत्येक डायबिटीजचं ट्रीटमेंट आणि त्याला लागणारी औषधं ही वेगळी वेगळी असतात. म्हणजेच काय की टाईप 1 डायबिटीज जसं मी आता सांगितलं की हा कम्प्लिटली इन्सुलिनवर निर्भर असलेला डायबिटीज असतो. ही लहान मुलं असल्यामुळे त्यांना फार खाण्याच्या गोष्टींचं फार बंधनं नसतात. ॲज अगेन्स्ट टाईप 2 डायबिटीज हा जीवनशैलीशी निगडीत असलेला आजार असतो. सो त्यामुळे या लोकांना बंधनं ही खूप जास्त असतात. आता डायबिटीज म्हटलं की सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे, डायबिटीज म्हटलं की सगळे म्हणतात पहिले साखर बंद. हे सगळ्यांनीच आपण ऐकलं, डायबिटीज म्हटलं की सगळ्यात पहिले साखर बंद. सो डायबिटीजचा साखरेशी काय संबंध आहे का संबंध, हे सगळ्यात पहिले जाणून घेऊया. सो डायबिटीजचा साखरेशी संबंध आहे, नक्कीच आहे. त्यामुळे आपल्याला डायबिटीज म्हटलं की खाण्याबद्दल काही समज आणि काही गैरसमज समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हाच आजच्या आपल्या लेक्चरचा मेन भाग आहे, जो आपल्याला थायरॉइड आणि वजन या दोन्ही गोष्टींशी जोडणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा घटक खाण्याबद्दल किंवा जीवनशैलीबद्दल, सो सगळ्यांना काही समज गैरसमज असतात. सो आपण एक एक करून काही समज आणि गैरसमज दूर करू. सो आय थिंक सगळ्यात एक छोटासा गैरसमज म्हणजे सगळ्यांना असतो, म्हणजे आपण की आता आपण इकडे जे सगळे मान्यवर आहेत त्यांनाच एक प्रश्न विचारूया, म्हणजे आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व करता येईल आणि खऱ्या अर्थी गप्पा होतील. सो तुम्हाला काय वाटतं की वजन जर आपल्याला कमी करायचं आहे, सो एखादा माणूस म्हणतोय की त्याला वजन कमी करायचं, सो वजन कमी करण्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, आहार नंतर व्यायाम की आहार आणि व्यायाम दोन्ही? सो आहार, सरांचं काय म्हणणं? दोन्ही गोष्टी दोन्ही व्हायला पाहिजे. सो वजन ज्याला कमी करायचं आहे अशा माणसाला सगळ्यात जास्त फोकस जो आहे तो आहारावर द्यायला लागतो. सो वजन कमी करण्याचं आणि व्यायामाचं फारसं नातं नाही. व्यायाम गरजेचा आहे. का गरजेचा आहे? कारण व्यायामाने वजन मेंटेन होतं. पण एखाद्याला वजन जर कमी करायचं आहे तर त्याच्याकरता गरजेचा घटक जो आहे तो म्हणजे आहार हाच आहे. सो आहारावर भर देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो त्यामुळे डायबिटीजच्या जीवनशैलीमध्ये आहाराला खूप महत्त्व दिलं जातं आणि महत्त्व दिलं गेलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजामध्ये आत्ताच्या कन्सेप्च्युअली नॉलेजमुळे आपण व्यायामावर खूप जोर देतो. बरेच वेळा व्यायामावर जोर दिल्याचेही काही दुष्परिणाम होतात. ते काय होतात ते पण आपण जाणून घेऊ. सो आपल्याकडे कोणालाही शुगर 240 किंवा 300 सापडली तर सगळ्यात पहिले सल्ले यायला लागतात. आणि त्यात पहिलाच सल्ला असतो म्हणजे तू जाऊन एकदम म्हणजे धाव किंवा पळ
किंवा त्याच्याच मागे लागतो. सो व्यायामाचं साखर कमी करण्यामध्ये नातं आहे, पण ते फारसं नाही. आहाराचं नातं किंवा आहाराचं पारडं हे जास्त जड आहे. त्यानंतर व्यायामाचं किती, तर साधारण 90% आहाराचा भाग आहे, 10% व्यायामाचा भाग आहे. हे जाणून घेणं गरजेचं आहे. का असं? याच्यासाठी असं कारण शेवटी वजन वाढणं किंवा वजन कमी करणं हे कॅलरी इन किंवा कॅलरी आउट याचं गणित. सो कॅलरी इन आणि कॅलरी आउट हे आपण जे वजनाबद्दल बोलू ना त्यावेळेस याच्याबद्दल गप्पा करूया. आता आपण जास्त डायबिटीज रिलेटेड खाण्याबद्दल बोलणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना असतो तो म्हणजे साखर चांगली की गूळ. परत आपण तिकडची जी आपली सगळ्या आहेत त्यांना एकदा इन्व्हॉल्व होते. सो साखर चांगली की गूळ? गुळ चांगलं. बरोबर. सो तिघांनी आपल्याला सांगितलं, मी विचारला प्रश्न की साखर चांगली की गूळ. सो त्याचं म्हणणं आहे की गूळ चांगलं. सो खरा त्याचं उत्तर आहे म्हणजे साखर आणि गूळ दोघंही वाईट. का असं? कारण दोन्हीमध्ये काही फरकच नाही. म्हणजे बर्फ चांगला का पाणी? सो तसंच आहे, दोघांचाही केमिकल फॉर्म्युला सारखा आहे, दोघांमध्ये असलेले घटक सारखे आहेत, दोघांमधले असलेले साखरेचं प्रमाण सारखं आहे. त्यामुळे साखर असलेल्या माणसाला गूळ किंवा म्हणजे डायबिटीज असलेल्या माणसाला साखर किंवा गूळ या दोन्ही गोष्टी चालत नाही. मग का चालत नाही? एखादा पेशंट आमचा येतो आणि म्हणतो की काय हरकत आहे, मला तर गोड खायला खूप आवडतं, मी तर बेदिक्कत गोड खाणार. तुम्हाला वाटेल तेवढी औषधं द्यायची तेवढी औषधं द्या, मी दिवसातनं 5 वेळा इन्सुलिन टोचायला तयार आहे, पण मला गोड खाणं थांबवता येणार नाही. पण तरीही अशा पेशंटला आम्ही सांगतो की साखर किंवा गूळ याचं प्रमाण तुम्हाला कमीत कमी करणं गरजेचं आहे. का करणं गरजेचं आहे? तर ह्याच्या मागचं आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम ओळखून घेऊ. तर शरीराचं मेटाबॉलिझम काय? तर साखर आपल्या शरीरामध्ये एरोबिक आणि एनारोबिक या 2 पद्धतीने जाळली जात असते. एरोबिक पद्धत म्हणजे काय? ज्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये क्रियाशील गोष्टी म्हणजे फंक्शनल गोष्टी बनत असतात. म्हणजे लहान मुलांमध्ये मसल्स बनतात, ते एरोबिक ग्लायकोलिसिसने बनतात. शरीरामधली हाडं वाढतात, आपली बुद्धी वाढते, बाकी सगळ्या गोष्टी बनतात, शरीराचे वेगवेगळे अवयव बनतात. हे साखरेच्या एरोबिक ग्लायकोलिसिस या पद्धतीने बनतात. अनारोबिक ग्लायकोलिसिस कुठे होत असतो? अनारोबिक ग्लायकोलिसिस होत असतो नाशिकला काही प्रसिद्ध वायनरीज आहेत त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे काय की कुठली तरी साखर ही ज्यावेळेस सडते त्याच्यात अनारोबिक ग्लायकोलिसिस होऊन दारू तयार होत असते. सो डायबिटिक माणसांनी जर का साखर जास्त खाल्ली, साधारण उदाहरण घेऊया, मला डायबिटीज नाही, सपोज मी 100 ग्राम साखर खाल्ली आणि एखाद्या माणसाला ज्यांनी डायबिटीज आहे अशा माणसाने 100 ग्राम साखर खाल्ली. सो अशा दोघांनी आम्ही सारखीच साखर खाल्ली, पण माझ्या शरीरामध्ये ही साखर एरोबिक पद्धतीने जळून काय ही मी आयदर त्याच्यातनं चरबी तयार झाली किंवा ती लघवी वाटेने बाहेर काढून टाकली. पण डायबिटिक असलेल्या माणसाला ही साखर पचवता येत नाही, त्याच्या शरीरात ही साखर तशीच्या तशी राहते आणि तशीच्या तशी राहून ही साखर सडते आणि सडल्यावर काय तयार होतं? तर दारू. फक्त या दारूला, शरीरातल्या दारूला म्हणतात सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल नावाचा घटक तयार होतो आणि ह्याचमुळे जशी अल्कोहोलची एखाद्याला मुक्की येते, जशी अल्कोहोलची तलप असते, तशीच साखरेची देखील तलप असते. म्हणजे मनातच आपल्याला मेंदू कधीतरी चालतो, आज मला गुलाबजाम खायचाच आहे, आज मला पुरणपोळी खायचीच आहे. हे का? तर हे ऍक्च्युअली ती पुरण नसतं करत, त्याच्यातली असलेला गूळ किंवा साखर आपल्या मेंदूला जाळत असते. सो डायबिटिक असलेल्या माणसाने का खायचं नाही? हे ह्याच्यासाठी खायचं नाही कारण त्याच्या शरीरामध्ये ही साखर जळून त्याच्यातनं या गूळ जळून त्याच्यातनं दारू तयार होत असते. ही दारू त्याला नुकसानदायक ठरत असते आणि अनेक ठिकाणी त्याचे दुष्परिणाम होत असतात. दुसरा एक प्रश्न असतो तो म्हणजे आधी आज व्हॉट्सअपमध्ये पण खूप येतोय की परत आपण प्रश्न विचारले, सगळ्यांनाच विचारले. सो गहू खावा का नाही खावा, ज्वारी खावी का नाही खावी, बाजरी खावी का नागली खावी? सो तुम्हाला काय वाटतं सगळ्यात? काय चांगलं, गहू चांगला का ज्वारी चांगली, बाजरी चांगली का नागली चांगली? ज्वारी चांगली. ज्वारी चांगली. सरांना काय वाटतं? ज्वारी ज्वारी चांगली का नागली चांगली? तसं आवश्यक आहे. बरं.
सो हा सगळ्यांना एक प्रश्न असतो आणि आजचा व्हॉट्सअपमध्ये खूप मेसेजेस येतात. गहू हा आपला शत्रू आहे, गव्हामुळे डायबिटीज होतो, गव्हामुळे XYZ होतो. सो गहू हा शरीरातला म्हणजे गहू काय, ज्वारी काय, बाजरी काय, नागली काय, हे सगळे आपले शरीरातले धान्य आहे, म्हणजे ते आपल्याला कार्बोहायड्रेट देतात. तर ह्याच्यातला कोण चांगला आणि कोण वाईट याचं उत्तर आहे सगळेच चांगले आणि सगळेच वाईट. का असं? कारण त्याच्यात प्रमाणाशी खूप नातं आहे. म्हणजे काय तर तुमच्या शरीरामध्ये एक्सेस जर पिष्टमय पदार्थ हे देत असतील तर ते वाईट. म्हणजे काय तर जर का शरीरामध्ये आपण जे काय खातो, एस्पेशली जे काय कार्बोहायड्रेट्स खातो, धान्य खातो, त्याच्यातनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थ मिळत असतात. पिष्टमय पदार्थ हे आपल्या एनर्जीसाठी गरजेचे आहेत. सो एनर्जीसाठी कार्बोहायड्रेट्स गरजेचे आहेत. त्यामुळे कोणालाही धान्य सोडून चालत नाही. धान्य सोडलं की आपल्याला त्याच्यातनं नुकसान होतं. पण जे काय धान्य आपण खात असतो त्याच्यात ह्यापैकी कुठलं चांगलं तर ह्यापैकी सगळेच चांगलं. कुठलंच खूप कमी किंवा खूप वाईट किंवा गहू खूपच वाईट आणि ज्वारी खूप चांगली हे असं नाहीये. जर रेट करायचंच असेल तर मी ज्वारीला थोडंसं वरती रेट करेन कारण त्याच्यात तत्वमय पदार्थ थोडेसे जास्त आहेत. पण त्याच्या खालोखाल गहू, बाजरी, नागली आणि काही प्रमाणात तांदूळ हे सारखेच आहेत. सो त्यामुळे हा प्रश्न नेहमी असतो की मी गहू खाऊ का नको? मला खिचडी खूप आवडते मुगाच्या डाळीची, मला वरण भात खूप आवडतो, पण मला डायबिटीज झाला तर मी खाऊ का नको? तर खा, पण प्रमाण किती ठेवायचं या मागचं गणित करणं खूप गरजेचं आहे. मग किती प्रमाण ठेवायचं? तर किती प्रमाण ठेवायचं याच्याकरता सगळ्यात उत्तम म्हणजे जर तुमच्या घरी ग्लुकोमीटर असेल, शुगर चेक करण्याचं मशीन, सो तुम्ही वेगळे वेगळे वाटे करा. म्हणजे काय की सपोज पहिल्यांदा 3 चतकोर भाकरी खाऊन पहा, पहिल्यांदा अर्धी भाकरी खाऊन पहा, पहिल्यांदा 2 भाकऱ्या खाऊन पहा आणि कुठल्या लेवलच्या भाकरी खाल्ल्यावर किंवा कुठल्या लेवलच्या पोळी खाल्ल्यावर या कुठल्या लेवलच्या भात खाल्ल्यावर तुमची साखर सगळ्यात जास्त वाढते ती लेवल तुमच्यासाठी घातक आहे. हा एक झाला ज्यांच्याकडे खूप सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी आहे. ज्यांच्याकडे सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी नाही अशांनी काय करायचं तर त्याच्यात एक सोपं गणित आहे. म्हणजे तुमचं जेवढं वजन आहे, तुमचं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम्स ऑफ कार्बोहायड्रेट जर तुम्हाला मिळत असतील तर हरकत नाही. म्हणजे आता सपोज माझं 75 किलो वजन आहे, सो 75 kg साठी मला साधारण प्रत्येक 100 ग्रॅम तुमची जी काय पोळी असते सो साधारण कुठेतरी 1.5 पोळी म्हणजे साधारण 75 ग्रॅम वजनाच्या माणसाला एक साधारण 1.5 पोळी, पोळी म्हणजे मी पोळी म्हणतोय, चपाती नाही म्हणते आपण, मराठी चपाती जी असते ती आपली खूप मोठी असते. मी पोळी म्हणजे तुमच्या फुलक्या आणि मराठी चपाती ह्याच्या मधलं साधारण तुमच्या छोट्या प्लेट, क्वार्टर प्लेट हॉटेलमधली जी असते ना त्या आकाराची म्हणतात. सो अशा ह्याच्यातली साधारण 1.5 पोळी किंवा 3 चतकोर भाकरी किंवा साधारण 1 बाउल खिचडी ही माझ्यासाठी पुरेशी आहे. ज्यांचं वजन थोडंसं कमी आहे, म्हणजे ज्यांचं वजन मेबी 60-50 आहे, त्यांना ही क्वांटिटी थोडीशी कमी होईल आणि ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे अशा लोकांना थोडीशी ती क्वांटिटी जास्त होईल. सो साधारण 3 चतकोर भाकरी किंवा पोळी असेल तुमची तर ती 1.5 पोळी किंवा 1 वाटी साधारण खिचडी किंवा या क्वांटिटीची जर खात असाल तुम्ही तर तेवढं कार्बोहायड्रेट एका जेवणामध्ये तुम्हाला पुरेसं असतं आणि तेवढं कार्बोहायड्रेटनी खूप जास्त प्रमाणात तुमची साखर जी आहे ती वाढत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक नेहमी प्रश्न असतो की मग अशा वेळेस धान्याचं प्रमाण कमी कसं करायचं? 1.5 पोळीने माझं पोटच भरत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ह्या धान्याला फोर्टिफाय करू शकता. फोर्टिफाय कसं करणार? मग फोर्टिफाय करण्यासाठी सपोज मी धान्य म्हणजे पोळीच्या ऐवजी सपोज मी मेथीचा ठेपला बनवतो तर त्याच्यात काय केलं मी की धान्यामध्ये मेथी मिसळली. मेथी मिसळल्यामुळे आपापच गव्हाचा टक्का कमी केला. त्यामुळे मी 1.5 पोळी खाण्याच्या ऐवजी 2 मेथीचे ठेपले खाऊ शकतो. सो ज्यावेळेस तुम्ही कुठलाही गोष्ट त्याच्यात फोर्टिफाय करता, आपल्याकडे ही खूप पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे की बऱ्याच ठिकाणी काही वेळेस एस्पेशली भाजणीचं थालीपीठ लावतात किंवा इतर काहीतरी करतात. सो त्यावेळेस काल राहिलेल्या ज्या शिळ्या भाज्या असतात ना त्या त्याच्यातनं आपल्या युजली आजी सगळ्यांची जी असते ते त्याच्यामध्ये मिक्स करते. सो जे आपल्याला आजी आजोबांकडनं शिकणं खूप गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टी शिकवल्या त्या खूप महत्त्वाच्या. तिसरा ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे
तो म्हणजे आपल्या मराठी खाण्यामध्ये आपलं प्रोटीन्स खूप कमी पडत असतात. प्रोटीन्स जसं आपण धान्य म्हणालो की पिष्टमय पदार्थ आहेत, तसे प्रोटीन्स पण आपल्याला जितकं वजन आहे तितकं प्रोटीन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. सो प्रोटीन्स आपल्याला कशातून मिळतात? सो कडधान्यांना, म्हणजे खास करून उसळींमध्ये, मटारमध्ये, काही प्रमाणात पनीरमध्ये. सो ह्या गोष्टी खाणं या खूप गरजेच्या आहेत. कोणालाही प्रश्न विचारला की तुमच्याकडे उसळ केव्हा बनते, तर उत्तर असतं आठवड्यातनं एकदा उसळ बनते. सो आठवड्यातनं एकदा जर तुम्ही प्रथिनं खात असाल तर अशा वेळेस तुमचे शरीर धडधाकट राहील का? नक्कीच नाही. सो प्रोटीन्स हे आपल्या शरीराचं स्ट्रक्चर तयार करतात. म्हणजे हाडांची जी सिस्टीम आहे ती प्रोटीन्सनी बनते, केसांची जी रचना आहे ती प्रोटीन्सनी बनते. सो आपण लहानपणापासून खूप कमी प्रमाणात प्रोटीन्स कंझ्युम करतो आणि हे प्रोटीन्स आपल्याला बरेच वेळा त्रासदायक ठरत असतात. सो प्रोटीन्स खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता रोज आपल्या घरी उसळी बनणं गरजेचं आहे. सो उसळी, डाळी ह्या बनणं गरजेचं आहे. एखादा माणूस विचारेल की उसळी डाळी खायला तर युरिक ऍसिड वाढतं, कसं खायचं? सो युरिक ऍसिड हे खूप लेवलच्या वर युजली नॉनव्हेज असलेल्या प्रोटीन्सनी वाढतं. सो त्यामुळे नॉनव्हेज असलेले जे प्रोटीन्स आहेत त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवा. म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा जर तुम्हाला दिवसाआड दर 3 दिवसांनी खायचं असेल तर त्याची क्वांटिटी ही खूप कमी ठेवा. सो क्वांटिटी जर तुम्ही कमी ठेवली आणि त्याच्याबरोबर जर भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ म्हणजे सॅलड्स खाल्ले तर आपाप तुम्हाला ते प्रोटीन्सवर मात करू शकतो. सो युरिक ऍसिडची जर भीती असेल तर पाणी भरपूर प्या. पण त्याच्याकरता डाळी आणि उसळी बंद करणं एकदम चुकीचं ठरेल. म्हणजे आपल्याकडे प्रोटीन्सची किती कमतरता आहे ते आपल्याला कशावरनं कळेल तर मारवा म्हणून एक दिल्लीतले डॉक्टर आहेत, म्हणजे एंडोक्रायनॉलॉजिस्टच आहेत ते पण हार्मोन तज्ञ. त्यांनी एक छोटासा शोध निबंध सादर केला. त्यात त्यांनी दाखवून दिलं की भारतामधले जे जवान आहेत, आर्मीमध्ये असलेले जवान, त्यांची हाडं ही अमेरिकेतल्या स्त्रियांपेक्षाही ठिसूळ आहेत. एवढी आपल्याकडे प्रोटीन्सची कमतरता आहे. सो प्रोटीन्स खाण्यामध्ये वाढवणं हे गरजेचं आहे. सो धान्य खा पण लिमिटेड खा, कडधान्य वाढवा हे गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर अन्न प्रकार ज्याच्यामध्ये आपण भाजीची थालीपीठं म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही धान्य वाढवू शकता. त्याच्या पलीकडे आणखी काही गोष्टींमध्ये म्हणजे जर का तुम्ही प्रत्येक वेळेस काही आपण पोहे करू, उपमा करू, आणखी काही करू तर त्याच्यात जर आपण मटार टाकला, डाळी टाकल्या चवीसाठी तर त्याच्याने आपाप त्याची प्रोटीन्स पण मिळतात आणि त्याची चव पण सुधारते. या पलीकडे तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तंतुमय पदार्थ किंवा ज्याला फायबर म्हणतात. फायबर का गरजेचा? फायबरने आपली संडास चांगली होऊन ती नीट पास व्हायला मदत होते आणि हे झालं तरच आपल्या शरीराचं किंवा खाण्याची क्वालिटी वाढते. सो फायबर कुठल्या गोष्टींमधून सोर्स आहे तो म्हणजे आंबा. सो डायबिटिक माणसाने आंबा खाल्ला तर चालतो का? आपण एक कॉमन प्रश्न असतो. तर नक्कीच चालतो. डायबिटिक माणूस हा आंबा खाऊ शकतो. पण मग आंबा खाण्याची काही पद्धत आहे का? मग नक्कीच आहे. काय पद्धत आहे तर आंब्यामुळे काही प्रमाणात साखर वाढते. त्यामुळे आंबा जर तुम्ही खाणार असाल तर तो खायला हरकत नाही. पण आंबा खाणार असाल तर शक्यतो त्याच्या 2 तास अगोदर आणि 2 तास नंतर काहीच खाऊ नये. सो फक्त आंबा खावा. आंब्याचा रस म्हणून आंबा नाही खाऊ, प्रॉपर आंबा खावा. आणि तो आंबा जर तुम्ही दिवसातनं एक जरी खाल्ला तरी खायला हरकत नाही. पण पथ्य मात्र काय पाळायचे की 2 तास अगोदर आणि 2 तास नंतर काहीच खायचं नाही. आणि आंबा हा तुमचा पिष्टमय पदार्थ ग्रुपमध्ये येतो. त्यामुळे जर तुम्ही आंबा खाणार असाल तर पिष्टमय पदार्थ म्हणजे धान्यामधलं काहीतरी तरी तुम्हाला त्याच्यासाठी बॅलन्स करायला कमी करायला लागेल. ते तुम्ही कसंही कमी करू शकता. म्हणजे मे बी नॉर्मली जर तुम्ही 1.5 चपाती किंवा 1.5 पोळी खात असाल तर 1.5 पोळीच्या ऐवजी एकच पोळी खा जर तुम्ही सकाळी आंबा खाल्ला असेल. आणि दुसरी गोष्ट, आंब्यासारखी गोष्ट खाल्ल्यावर किंवा एखादा चिकू खाल्ला, एखादा सीताफळ खाल्ला, शक्यतो त्याच्यानंतर व्यायाम करा. व्यायाम का करा? कारण काही प्रमाणात ती जी वाढलेली साखर असते ती तुम्ही व्यायामाने पचवू शकता. सो आपण समजून घेतलं पिष्टमय पदार्थांबद्दल, आपण समजून घेतलं प्रोटीन्स किंवा प्रथिनांबद्दल, आपण तंतुमय पदार्थांबद्दल समजून घेतलं. आता येणार आहोत आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्या फॅटयुक्त खाण्याबद्दल. सो फॅटयुक्त खाण्याबद्दल मी पुढे वजन या घटकात जास्त
त्याच्याशी गप्पा मारणार आहे. तर त्याचं वजनाशी खूप नातं आहे आणि ते गरजेचं आहे म्हणून त्या विषयाबद्दल मी गप्पा मारणार आहे. एक डायबिटीजवाल्या पेशंटचा एक प्रश्न असतो की मी व्यायाम काय करावा, कुठल्या गोष्टीचा व्यायाम करावा. सो व्यायामामध्ये सगळ्यात गरजेचा जो आहे तो म्हणजे चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. या व्यतिरिक्त डान्सिंग, स्विमिंग असा कुठलाही व्यायाम ज्याच्यामध्ये तुम्हाला दम लागतो, थोडासा तुमची हार्ट रेट वाढतो, घाम येतो, असा कुठलाही व्यायाम तुम्ही देऊ शकतो. सो हा किती दिवस करायचा, तर रोज करणं गरजेचं आहे का? सो व्यायाम रोज करावा का? सो आता एक प्रश्न विचारूया, रोज करावा व्यायाम? आठवड्यातून 200 मिनिट. ओके, रोज करावा व्यायाम. आठवड्यातून किमान 5 ते 6 दिवस करावा. सो आठवड्यात साधारण 5 दिवस व्यायाम करायला हरकत नाही. पण एक दुसरं उत्तर त्यांनी दिलं ते 200 मिनिट पण गरजेचं आहे का? कारण काही लोकांना जमतच नाही. बाकीचे लोक म्हणतात की आम्हाला फक्त शनिवार किंवा रविवारी एकच दिवस सुट्टी असते. सो तुम्ही जर 200 मिनिट सलग एका वेळेस व्यायाम करू शकत असाल तर अशा वेळेस तुम्ही उरलेले 5-7 दिवस व्यायाम नाही केला तरी चालेल. आणि व्यायाम हा तुमच्या घरातल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पण करू शकता. म्हणजे झाडणं, फिरणं, जिनेवरती खाली करणं हा सुद्धा व्यायामच आहे. पण ह्याच्याबरोबर एक गरजेचा व्यायाम जो आपण कॉमनली मिस केला जातो, ज्याला आपण म्हणतो रेझिस्टन्स ट्रेनिंग. रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे काय? तो वजन उचलण्याचा व्यायाम, म्हणजे जो जिम मध्ये केला जातो. तो करणं का गरजेचं? कारण डायबिटिक माणसामध्ये जर मसल्स, त्याचे स्नायू चांगले असतील तर शरीरातला मसल्स हा एकमेव अवयव आहे की जिकडे बगैर इन्सुलिन साखर जळते. सो बगैर इन्सुलिन ज्यावेळेस तुमची साखर जळत असते, सो अशा वेळेस तुमचे मसल जर स्ट्रॉंग असतील, मसल जर तुम्ही दणदणीत असतील तुमचे, तर अशा वेळेस डायबिटीसची तुमची साखर कंटिन्युअस जळत राहील आणि गोळ्यांचा लागणारा प्रमाण तुम्हाला खूप कमी लागेल. किती मिनिटं व्यायाम करावा त्याला खरं पाहायला गेलं तर काही फार मोठं उत्तर नाही, पण साधारण 30 मिनिटाच्या पुढे केलेला व्यायाम हा काही फारसा बेनिफिट देत नाही. म्हणजे एखादा माणूस म्हणतो मी 1.5 तास व्यायाम करतो, 2 तास व्यायाम करतो. सो डायबिटीसच्या दृष्टीने 30 मिनिटं केलेला व्यायाम हा पुरेसा आहे. 30 मिनिटाच्या पलीकडे केलेला व्यायाम हा खूपसा काही बेनिफिट देत नाही. रादर अशा व्यायामात बरेच वेळा काहीतरी इंजुरी, कुठेतरी काहीतरी जखम ही होण्याची शक्यता जास्त असते आणि ती झाली की मग त्याच्यानंतर पूर्ण 1.5 महिना आपण व्यायाम करत नाही. सो त्यामुळे व्यायाम कसा करावा, तर व्यायाम हा एकदम लाईट करावा, खूप हेवी नसावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही शक्यतो जखम किंवा व्यायाम करताना इंजुरी टाळा, या गोष्टीकडे लक्ष द्या. तिसरी गोष्ट, आठवड्यातनं 5 दिवस तरी कमीत कमी व्यायाम करा. 1 दिवस न विसरता रेस्ट घ्या. रेस्ट घेणं पण गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त वजन उचलण्याचा व्यायाम करा आणि ह्याच्या जोडीला जसा आपण शरीराचा व्यायाम करतो तसा मनाचा व्यायाम, ज्याला मेडिटेशन म्हणतात, हा पण करणं गरजेचं आहे. सो योगासनं, प्राणायाम ह्या गोष्टी पण करणं तितकंच गरजेचं आहे. व्यायामाने शुगर खरंच कमी होते का? तर ह्याचं उत्तर आहे फारशी नाही. काही प्रमाणात नक्कीच होते, पण फारशी काही होत नाही. याच्या व्यतिरिक्त डायबिटीज बद्दल आला विषय की एक नेहमीचा प्रश्न असतो तो म्हणजे औषधं. सो डायबिटीजच्या माणसांनी औषधं चालू करायची की त्याला मुळात भीतीच असते. कारण एकदा ती औषधं चालू झाली की आयुष्यभराचा प्रश्न आहे आणि मग आयुष्यभर मला ही औषधं घेत बसावी लागतील, असं एक डोक्यात एक काही प्रमाणात भावना प्रत्येकाचीच असते. सो डायबिटीजची औषधं ही खरंच गरजेची असतात का? तर डायबिटीज बद्दल एक आम्ही आमच्या ह्याच्यात नेहमी बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचला असेल, ऐकलं असेल हा विषय आहे. म्हणजे डायबिटीज हा सुरुवातीच्या काळात सायलेंट किलर असतो. सायलेंट किलर म्हणजे काय? सुरुवातीच्या काळात तो शांत राहतो आणि शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी उपद्व्याप करत असतो. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही औषधं चालू कराल तितक्या तुम्हाला जास्त काळ डायबिटीजचा बेनिफिट मिळेल. सो ह्याला आम्ही आमच्या भाषेत डायबिटीजचे संस्कार म्हणतो. जसे आपण संस्कार लहान मुलांवर लहानपणी करतो. लहानपणी काय करतो? लहानपणी ह्याच्यासाठी करतो कारण की मोठे झाल्यावर ते आपल्याला ऐकणार नाही. 3 वर्षाच्या मुलाला आज मी म्हणू शकतो, ओरडू शकतो की मोठ्यांच्या पाया पडतो, नाही पडला तर मी एक त्याच्या कानाखाली वाजतो. पण 18 वर्षाच्या मुलाला हे जर मी सांगायला गेलो तर तो माझ्या कानाखाली वाजतो. सो तसंच डायबिटीजचं आहे की डायबिटीजमध्ये खूप जण सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष करतात आणि मग नंतर कॉम्प्लिकेशन काहीतरी सुरू झालं की त्यावेळेस एकदम जागरूक होऊन खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. पण ऍक्च्युअली कॉम्प्लिकेशन झाल्यावर त्याचा औषधांचा फायदा होतो,
पण प्रचंड प्रमाणात जेवढा सुरुवातीच्या काळात केलेला फायदा असतो तो होत नाही. दुसरी गोष्ट, डायबिटीसच्या औषधांची सवय लागत नाही. डायबिटीसची औषधं गरजेची असतात. सवय कुठल्या गोष्टींची लागते? सिगरेट, बिडी, तंबाखू या गोष्टींची सवय लागते. पाणी हे आपल्याला गरजेचं असतं, तसंच डायबिटीसची औषधं ही गरजेची असतात. तिसरा आणखीन एक गैरसमज असलेला म्हणजे डायबिटीसच्या औषधांचा दुष्परिणाम हा नसतो. काही प्रमाणात असतो, पण तो कसा असतो? ऍसिडिटी होणं, जळजळ होणं, याच्या पलीकडे काही लोकांना जुलाब होणं हा पण असू शकतो. पण ती जाऊन किडनी खराब करतात ही असलेली लोकांचा गैरसमजूत आहे. सो डायबिटीसची औषधं ही किडनी खराब करत नाही, रादर किडनी खराब झाल्यावर डायबिटीसची औषधं काम करत नाही. सो या दोन्हीमध्ये फरक आहे. सो डायबिटीसच्या औषधांमुळे लॉंग टर्ममध्ये किडनी खराब होत नाही. डायबिटीसची औषधं घेतल्याने उलटी, किडनी वाचते, डोळे वाचतात, नसांवरचा दुष्परिणाम कमीत कमी असतो आणि सुरुवातीच्या काळात सुरू केलेली डायबिटीसची औषधं ही पुढे जाऊन खूप कमी प्रमाणात लागतात. म्हणजे डायबिटीस कळल्या एखाद्याने औषध सुरू केलं तर बरेच वेळा तो एक किंवा अर्ध्या गोळीवर पुढची 10, 15, 20 वर्ष काढू शकतो. या आधीच 5-6 वर्ष टाळलेल्या माणसाला नंतर अनेक गोळ्या लागतात आणि अनेक गोळ्या घेऊन सुद्धा त्याची बरेच वेळा शुगर कंट्रोल राहत नाही. डायबिटीज बद्दल आणखीन एक प्रश्न विचारला जातो की डायबिटीज हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर डायबिटीज हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. सो कसा बरा होऊ शकतो? तो फक्त टाईप 2 डायबिटीज म्हणजे वजनदार लोकांचा डायबिटीज बरा होऊ शकतो. मग तो कसा बरा होतो? सो साधारण आज जे तुमचं वजन आहे त्याच्या साधारण तुम्ही 25% वजन कमी केलं तर युजली तुमचा डायबिटीज हा पूर्णपणे बरा होतो. सो हे खास करून जे खूप वजनदार लोक आहेत त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. सो ज्यांचं वजन 100 आहे, 125 किलो आहे, सो अशी जी वजनदार लोक आहेत अशा लोकांनी जर त्यांचं वजन कमी केलं तर नक्कीच त्यांचा काही प्रमाणात डायबिटीज बरा होऊ शकतो. आणखीन एक डायबिटीज बद्दल खाण्याबद्दल प्रश्न असतो तो म्हणजे डायबिटीसच्या माणसाने किती वेळा खावं? नक्की 2 वेळा खावं, 3 वेळा खावं का 4 वेळा खावं? सो परत आपण एक थोडं खावं. ते अर्धा 1 तासाने ओके. बरेचसे डॉक्टर थोडंच म्हणजे मधून खा, ब्रेक घेऊन घ्या. पण काही यांचं मी ओपिनियन जे वाचलंय ते म्हणतात की तुम्ही निदान 3 वेळा तरी हे केलं पाहिजे असं पण येतं किंवा 2 तरी येतो. सो डायबिटीसच्या माणसाने शक्यतो त्याच्या प्रकृतीनुसार करावं. म्हणजे काय तर एखादा माणूस जर त्याच्यात उपाशी राहू शकण्याची त्याची टेंडन्सी असेल, प्रत्येकाला आपलं शरीर कळत असतं. सो अशा माणसाने कमी खाल्लं, पण कमी म्हणजे हेल्दी खाल्लं. म्हणजे असं नाही आता मध्ये आपल्याकडे दीक्षित डाएट म्हणजे 2 वेळा खाण्याची खूप मोठी कन्सेप्ट आली होती. सो त्याच्यामध्येही फायदा नक्कीच आहे. तुम्ही कमी खाल्लं, पण तुम्ही कमी काय खाता हे महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही दिवसातनं एकदाच खातो असं मी ठरवलं, पण मी एकदा खातो त्यावेळेस मी मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन बर्गर खातो तर ते योग्य नाही. सो तुम्ही एकदाच जर खाणार असाल, तुमची प्रकृती जर ती मान्य करत असेल कमी खाण्याचं, तर तुम्हाला खायला काही हरकत नाही. पण तुम्ही मग अशा वेळेस एक वेळेस खाणार असाल तर तुम्ही मग हेल्दी खाण्यावर भर द्या, बॅलन्स खाण्यावर भर द्या. एखादा माणूस 2 वेळा खाऊ शकतो तर 2 वेळा खायला हरकत नाही. एखादा माणूस 3 वेळा खाऊ शकतो तर 3 वेळाही खायला द्यायला काही हरकत नाही. सो प्रत्येक माणसाच्या प्रकृतीप्रमाणे खाणं गरजेचं आहे. पण त्याच्यात जे मी म्हटलं की मगाशी पिष्टमय पदार्थ, प्रथिन, तंतुमय पदार्थ या सगळ्यांची गोळाबेरीज करून तुम्ही बॅलन्स खा, हे सगळ्यात महत्त्वाचं. जो माणूस बॅलन्स्ड खातो त्याला लॉंग टर्ममध्ये अनेक त्याचे फायदे असतात. याच्या व्यतिरिक्त डायबिटीज बद्दल आणखीन काही लोकांच्या मनात एक भीती असते की डायबिटीजचं पुढे जाऊन होतं काय? तर डायबिटीज युजली 3 अवयवांवर जास्त परिणाम करत असतो. ते म्हणजे डोळे, नसा आणि त्याच्या जोडीला तुमच्या किडनीवर परिणाम खास करून होत असतो. याच्या व्यतिरिक्त डायबिटीजच्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचं पण प्रमाण जास्त असतं. सो त्यामुळे युजली बऱ्याचशा डायबिटीज असलेल्या लोकांना 5 वर्षानंतर डायबिटीज करता बीपीची आणि कोलेस्ट्रॉलची औषधं पण घ्यावी लागतात. सो ही मल्टीफॅक्टोरियल औषधं म्हणजे काय की डायबिटीज हा एक आजार नसून डायबिटीज हा अनेक आजारांचा एक भाग आहे. सो बीपी, डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल हे तिन्ही थोडक्यात सख्खे भाऊ बहीण आहेत.
एक असला की युजली दुसरा किंवा तिसरा आणण्याची शक्यता जास्त असते आणि त्याची ट्रीटमेंट करणं ही गरजेचं असतं. बरेच वेळा डायबिटीजची ट्रीटमेंट चालू असते पण बीपी बद्दल जाऊ दे, आपण लक्ष नको द्यायला. म्हणजे हे कशासारखं आहे की उद्या आपण पाकिस्तानवर फक्त काश्मीरच्या पार्टवरच आपण फोकस करतो. उद्या पाकिस्तानमधनं आपल्याला मुंबई मार्गे समुद्राद्वारे पण हल्ला येऊ शकतो. तर तिकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपण या गोष्टी लढ्यामध्ये जिंकणार नाही. सो अशा वेळेस तुम्हाला डायबिटीजचं पण तसंच आहे की डायबिटीजमध्ये फक्त तुम्ही साखरेवर नियंत्रण केलं आणि वजन, बीपी, कोलेस्ट्रॉल ह्या 3 गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर बरेच वेळा डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स किंवा डायबिटीजचे दुष्परिणाम हे जास्त होतात. रादर तुम्ही थोड्याफार प्रमाणात डायबिटीजवर लक्ष दिलं आणि त्याच्या जोडीला या 4 गोष्टींवर पण फोकस ठेवला तर तुमची जास्त कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस हे खूप कमी होऊन जातात. पण या बऱ्याचशा डायबिटीज बद्दल गप्पा मारल्या पण आय थिंक वेळेअभावी आपल्याला फार डायबिटीज पेक्षा थोडं काही प्रमाणात आपण थायरॉइड आणि वजन याबद्दल बोलूया. काही 10-15 मिनिटांमध्ये प्रश्न बरोबर. सो थायरॉइड बद्दल बोलायचं झालं तर थायरॉइड हे आपल्या गळ्यामधली एक ग्रंथी असते. ही ग्रंथी आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स सोडत असते. सो या हार्मोन्सला आपण थायरॉइड हार्मोन्स असं म्हणत असतो. सो ह्याचं काम काय आहे तर ह्याचं काम आपल्या शरीरामध्ये सुपरवायझर सारखं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जिथे बांधकाम चालू असतं तिकडे सुपरवायझर उभा असतो पण तो सुपरवायझर काय करतो की प्रत्येक गोष्टीची देखरेख करतो की कामावर माणसं वेळेवर येत आहेत की नाही, वाळू, रेती, सिमेंट बरोबर येते की नाही, पाण्याची सोय आहे की नाही. सो हे बघणं त्या सुपरवायझरचं काम असतं. तसंच आपल्या शरीराचा सुपरवायझर जो असतो तो म्हणजे थायरॉइड ही ग्रंथी आणि ती थायरॉइड हार्मोन्स थ्रू होत असते. सो काय काय बघत असते तर आपल्या शरीराची चयापचय ही क्रिया व्यवस्थित होतीये की नाही, आपल्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतायत की नाही, हालचाली व्यवस्थित होत आहेत की नाही. सो ह्या गोष्टी कंट्रोल करणारा जो हार्मोन किंवा ग्रंथी असते या ग्रंथीला आपण थायरॉइड ग्रंथी असे म्हणत असतो. थायरॉइड ग्रंथीचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा आहे तो हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्याच्यात थायरॉइड अंडर ऍक्टिव्ह असतं म्हणजे कमी काम करत असतं आणि हायपरथायरॉइडिझम म्हणजे ज्याच्यात थायरॉइड जास्त काम करत असतं. जितकी लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करत असतं. कॉमनली जो काय तुमच्यावर येणारा परिणाम दिसतो किंवा जे काय कॉमनली जो आजार ऐकतो आपण तो असतो हायपोथायरॉइडिझमचा आजार. आपण कॉमनली बऱ्याच ठिकाणी ऐकतो तो म्हणजे हायपोथायरॉइडिझमचा आजार. हायपोथायरॉइडिझमच्या आजारात आपल्या शरीर हे जे असतं सो सगळ्यात पहिली गोष्ट ह्या आजाराला आजार म्हणणं हे चुकीचं आहे. का? कारण हा आजार नसून ती फक्त आपल्या शरीरातली थायरॉइडची कमतरता आहे. सो आपल्या शरीर जर थायरॉइड बनवत नसेल किंवा थायरॉइड हार्मोन बनवत नसेल तर अशा वेळेस आपण त्याला हायपोथायरॉइडिझम असं उल्लेख केला जातो की आपण त्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. सो हायपोथायरॉइड असलेल्या लोकांचा हा विकार जो आहे हा आयुष्यभराचा विकार आहे. त्यांना तात्पुरत्या म्हणजे नेहमी प्रश्न असतो की थायरॉइड असलेल्या पेशंटनी गोळ्या किती दिवस घ्यावा. थायरॉइड असलेल्या पेशंटनी गोळ्या अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ पूर्ण आयुष्य घ्यावं. काय असं कारण त्याच्या शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथी हे काम करत नसते आणि त्यामुळे त्या गोळ्या आपल्याला बाहेरून द्याव्या लागतात. जशी आपलं शरीर पाणी बनवत नाही जे आपल्याला बाहेरून द्यावं लागतं, आपलं शरीर हवा बनवत नाही ती आपल्याला श्वासाद्वारे घ्यायला लागते. सो उलट प्रश्न हाच आहे की तो म्हणजे की आपण पाणी किती दिवस घेणार, आयुष्यभर. हवा किती दिवस घेणार, आयुष्यभर. तशाच थायरॉइडच्या कमतरतेच्या गोळ्या किती वर्ष घेणार, त्याही आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. थायरॉइडच्या गोळ्यांबद्दल एक खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे किंवा थायरॉइडच्या आजाराबद्दल एक खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे आणि तोच आपला पुढचा गप्पांचा विषय आहे तो म्हणजे वजन. सो एक इकडेच असलेल्या परत त्यांना मी एक प्रश्न विचारतो तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम मध्ये सगळे म्हणतात की वजन वाढतं. सो हे वाक्य सत्य आहे का असत्य आहे, तुम्हाला काय वाटतं? असत्य आहे. असत्य आहे. वजन सो अगदी बरोबर आहे. सो हायपोथायरॉइडिझम मध्ये एक कॉमन लोकांना गैरसमज आहे तो म्हणजे वजन हायपोथायरॉइड किंवा थायरॉइडमुळे वजन वाढतं. सो थायरॉइडमुळे वजन वाढत नसतं हे क्लिअर कट समजून घ्या. वजन वाढतं ते फक्त एकाच गोष्टीमुळे ते म्हणजे खाण्यामुळे. सो
आणि कॅलरीज आउट हा विषय जो आपण मगाशी बोलत होतो, सो तो गणित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत ते गणित करत नाही तोपर्यंत आपल्याला वजन कमी करण्यामध्ये यश मिळत नाही. मग अशा वेळेस एखाद्या माणसाचा प्रश्न असतो की मी तर खूप कमी खातो, सो मी खूप कमी खात असताना माझं वजन एवढं झपाट्याने का वाढतं? तर कमी खातो हे मुळात आपल्याला त्याचा अर्थ कॅलरी काउंटवर घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय? सो एखादा माणूस कमी खाऊन सुद्धा जास्त खाऊ शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे की एखाद्या माणसाने 1 काजू कतली खाल्ली आणि दुसऱ्या माणसाने 2 काकड्या, 3 टोमॅटो आणि 1 कांदा असं खाल्लं. तर ह्या दोघांमध्ये जास्त कोणी खाल्लं? एका माणसाने काजू कतली. अगदी बरोबर. सो दिसायला जरी काजू कतली क्वांटिटी मध्ये एवढी असली तरी काजू कतली मध्ये कॅलरीज मध्ये ती 2 म्हणजे काकड्या, 1 टोमॅटो आणि 1 कांदा ह्यापेक्षाही जास्त आहे. सो त्यामुळे बरेच लोकांना हा मिसकन्सेप्शन असतो की मी खूप कमी खातो, पण कमी तुम्ही खात असाल तर तुम्ही बरेच वेळा कॅलरी रिच खात असाल. मग कॅलरी रिच हे आपल्या खाण्याच्या पद्धतीत कसं ठरतं किंवा कशावरून आपण म्हणतो की कॅलरीज या खूप जास्त जात आहेत? सो उदाहरण म्हणजे सगळ्यात कॉमन आपल्याकडे मराठी जेवणामध्ये खूप चूक होत असते ती म्हणजे आपल्याकडे टोटल तेलाचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं किंवा मुबलक प्रमाणात तेल आपण खात असतो. सो साधारण माणशी दर महिन्याला आपल्याला साधारण अर्धा लिटर ते 600 ml माणशी तेल लागलं गेलं पाहिजे. सो साधारण जर तुमचं 4 जणांचं कुटुंब असेल तर तुम्हाला 2.5 लिटर तेल लागलं गेलं पाहिजे. बरेच वेळा अनेक जणांकडे हे प्रमाण बरोबर दुप्पट किंवा तिप्पट असतं. सो त्यामुळे अशा वेळेस विचार करा की एखादा माणूस सपोज 2 पोळ्या आणि भाजी खातोय, पण तो महिन्याच्या 2.5 लिटर तेलात बनवून खातोय. एखादा माणूस 2 पोळ्या आणि भाजी महिन्याच्या 7.5 लिटर तेलात बनवून खातोय. तो दिसायला दोघांनी जरी सारखं खाल्लं असलं तरी 7.5 लिटर पाल्या खाल्लेल्या माणसाने क्वांटिटी वाईज किंवा कॅलरी वाईज या माणसाच्या तिप्पट खाल्लं. सो त्यामुळे आपल्याकडे कॉमन चूक जी असते ती म्हणजे आपण खाण्याच्या प्रमाणात तेल. एक प्रश्न असतो की तेल नक्की वापरावं कुठलं? ऑलिव्ह ऑइल वापरावं का सनफ्लॉवर वापरावं का सोयाबीन वापरावं का कुठलं वापरावं? तर ह्याच्यात उत्तर हेच आहे की आपल्या पिढ्यानपिढ्या जे आपण तेल खात आलो तेच तेल आपल्यासाठी योग्य आहे. तुम्हाला आता ऑलिव्ह ऑइलला शिफ्ट करायची काही गरज नाही. सो शेंगदाणा तेल हे खूप कॉमनली महाराष्ट्रात अनेक पिढ्यांपासून वापरत आलं आहे आपण. सो तर ह्या शेंगदाणा तेलावर जर तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला खायला काही हरकत नाही आहे. याच्या व्यतिरिक्त कधीतरी सूर्यफुलाचं तेल, कधीतरी इतर कुठले तेलाचे प्रकार तुम्ही चेंज करू शकता. कारण प्रत्येक तेलामध्ये फायदे तोटे आहेत, पण तेलाच्या क्वांटिटीला जास्त महत्त्व आहे. सो कुठलं तेलपेक्षा तेल किती वापरता याला जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे जे तेल काउंट केलं किंवा 600 ml जे पकडलं त्याच्यात तुपाचं प्रमाण देखील आलं. सो तूप ह्याच्यात ॲडेड आहे. सो तेल काही लोकांकडे खूप कमी वापरलं जातं, पण तूप जास्त वापरलं जातं. सो तेल आणि तूप या दोन्ही गोष्टी या तुम्हाला महिन्याला साधारण 600 ml पेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये नको आहे. आणि त्या जर होत असतील तर ते एक तुमच्याकडे तुम्ही कमी खाऊन सुद्धा जास्त कॅलरीज मिळवून हे करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर खाणं ही गोष्ट जी असते तो बाहेर खाताना सुद्धा या गोष्टींचा कॅलरीज खूप महत्त्वाच्या आहे. एक आणखीन एक विषय आहे तो म्हणजे खास करून पुरुषांच्या जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे ड्रिंक्स. सो ड्रिंक्सनी वजन वाढतं का? सो ड्रिंक्सनी देखील वजन वाढतं. आणि ड्रिंक्समधनं आपल्याला अनेक प्रमाणात एम्प्टी कॅलरीज म्हणजे न्यूट्रिशन किंवा व्हिटॅमिन नसलेल्या कॅलरीज मिळत असतात. सो मग अशा वेळेस ड्रिंक करूच नाही का हा प्रश्न अनेक वेळा खूप लोकांना विचारलेला असतो किंवा विचारण्यात येतो. सो ड्रिंक करणं जर तुम्ही प्रमाणात करत असाल तर हरकत नाही. मग ते प्रमाण नक्की किती कोणी ठरवलंय? सो साधारण आठवड्यातनं एकदा कुठल्याही प्रकारचं ड्रिंक साधारण 60 ml जास्तीत जास्त 90 ml याच्यावर क्वांटिटी जर जात नसेल तर तेवढं ड्रिंक करायला काही हरकत नाही. याचा अर्थ ड्रिंक सुरू करू नये असं मी नक्कीच म्हणत नाहीये, पण
जे करत असतील त्यांनी क्वांटिटी जर ती लिमिट केली सर 60 ml जास्तीत जास्त 90 ml का असं? कारण आपल्या लिव्हरला ते केलेले तेवढ्या प्रमाणात केलेलं ड्रिंक हे पचवता येतं. जर त्याच्यापेक्षा अति होत असेल तर तुमची लिव्हर तेवढं ते पचवू शकत नाही. याच्या व्यतिरिक्त लक्ष देणं गरजेचं आहे की ड्रिंक करणार असाल तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कोका कोला, थम्स अप किंवा इतर कुठलं तरी कोल्ड्रिंक सारखं जे पेय असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते ती 100% घेऊ नये. त्याच्या व्यतिरिक्त ड्रिंक्स घेताना फक्त सॅलड्स ह्याच त्याच्याबरोबर कंपनी म्हणून खाणं गरजेचं आहे. ड्रिंक्स झाल्यानंतर शक्यतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे कुठलं तर वरण भात, डाळ खिचडी अशातलं काहीतरी खाणं गरजेचं आहे. बरेच वेळा नॉनव्हेज हे खाल्लं जातं आणि नॉनव्हेज हे वाईट नाही पण नॉनव्हेज मधला कॅलरी काउंट खूप असतो त्यामुळे ती कळत नकळत खूप कॅलरीज खाल्ल्या जातात. आणखी एक प्रश्न असतो की नॉनव्हेज खाऊ की नाही खाऊ. सो नॉनव्हेज मी मगाशी जसं सांगितलं तसं प्रथिनांचा नॉनव्हेज पण एक चांगलं सोर्स आहे. सो नॉनव्हेज खायला मनाई नाही. सो किती क्वांटिटीमध्ये खावं? सो साधारण 100 ग्राम पर पर्सन एका मीलला जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल दिवसभरामध्ये तर ती काही हरकत नाही आहे. आणि नॉनव्हेज बद्दल नेहमी लक्षात ठेवा की साधारण तुमचा जो हात आहे किंवा उंजळी आहे त्याच्यात एक उंजळी एवढं जर तुम्ही नॉनव्हेजचा पीस असेल तुमचा तर तुम्ही त्याच्या जोडीला 2 उंजळी करून सॅलड्स किंवा तंतुमय पदार्थ त्या जेवणामध्ये खाणं गरजेचं आहे. म्हणजे आपापच नॉनव्हेजमध्ये काही पर्टिक्युलर जे घटक बनतात स्पेशली जर तुम्ही तळत असाल किंवा खूप तेल घालून करत असाल तर जे घटक बनतात ते तसे तुमचे बाहेर पडतात. सो त्यामुळे सॅलड्स हे नॉनव्हेज बरोबर खाणं खूप गरजेचं आहे आणि ते एकामेकांना बॅलन्स आउट करत असतात. सो प्रश्न आला की डायबिटीजच्या माणसांनी काय खावं काय नाही, वजन कमी करायचं त्यांनी काय खावं काय नाही. सो त्यांनी सगळंच खावं पण प्रमाणात खावं. सो प्रमाणाला खूप महत्त्व आहे आणि याचा प्रत्येक वेळेस आपल्याला कुठे ना कुठेतरी या वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम होत असतात. पाठदुखी, पोटदुखी, गुडघेदुखी यासारखे अनेक आजार या वाढलेल्या वजनामुळे होऊ शकतात. आय थिंक बराचसा गप्पा झाल्या आहेत पण एक गप्पा संपवण्याच्या अगोदर एक शेवटचा विषय घेणार आहे तो म्हणजे वजन कमी आहे. सो वजन कमी आहे असं अनेकांना वाटत असतं. अशा वेळेस मी ते वजन वाढवू कसं किंवा काय केल्याने मी ते वाढवता येईल. सो भारतामध्ये एक खूप कॉमन असलेला शरीर प्रकार आहे ज्याला आम्ही आमच्या भाषेत टॉफी TOFI असं म्हणतो. टॉफी म्हणजे थिन आउटसाइड बट फॅट इनसाइड म्हणजे दिसायला बारीक पण आतून चरबीयुक्त. सो आपल्यामध्ये बरीचशी लोक जी मुळतः खूप बारीक दिसतात की अशी बरीचशी लोक ह्या प्रकारात मोडत असतात आणि ह्या प्रकारातली लोक त्यांना जगातून सल्ले मिळत असतात की तू भरपूर खा, तेल खा, तूप खा, काय वाटते ते खा. पण अशा लोकांचं वजन वाढत नसतं पण ही एक्स्ट्रा खाल्लेली चरबी त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये आत जाऊन जमा होत असते आणि जमा झालेली चरबीमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीही बारीक माणसाला सगळ्यात पहिले बारक्या तुकड्या असं म्हणून घेऊ नये आणि सल्ले तर त्यावर देऊ नये कारण ही त्यांची शरीर प्रकृती आहे आणि ते तसेच राहणार आहे. ते फारसे काही त्या प्रकृतीत बदल करू शकत नाही. काही प्रमाणात जे जिम मध्ये जाऊन व्यायाम करून जर तुम्ही मसल्स चांगले बिल्ड केले तर नक्कीच अशा लोकांना बॉडी स्ट्रक्चर खूप छान मिळतं आणि अशा लोकांना युजली जिम केल्यानंतर व्यायाम करून त्यांच्या शरीराचा जो त्यांना एक प्रश्न असतो की मी खूप बारीक दिसतो तो काही प्रमाणात सॉल्व्ह होतो. सो अशा लोकांनी जास्त खाऊन चुकीचं खाऊन वजन वाढवण्याचा प्रयत्न करू नये. कोणीही बारीक नसतं, कोणीही जाड नसतं, प्रत्येक जण वेगळा असतो. प्रत्येक जण हा आपण असतो आणि प्रत्येक जण हा सारखा असतो. सो संत नामदेवांचाच एक छोटासा अभंग आहे ज्याच्यात ते म्हणतात की देवही आपण दगडापासून बनवतो, आपण पाय पण ठेवतो तो पण दगडच आहे, दोघंही दगडच आहे पण त्यांना आपण वेगळं वेगळं का पाहू. तसंच
एखादा माणूस आजारी आहे, एखादा माणूस आजारी नाहीये, ह्या सगळ्यांना समान समजावं. एखाद्याला खूप त्याच्यावर आजारी आहे म्हणून भिवूही नाही, एखादा कोणतरी आजारी नाहीये म्हणून त्याचे खूप लाडही करू नये. सो सगळ्यांना मध्यम मार्ग हाच सगळ्यात उत्तम मार्ग, आणि तो जर आपण पाळला तर आय थिंक आपण बऱ्यापैकी जीवनशैलीशी निगडीत हे जे काय आजार आहेत याचं आपल्याकडचं प्रमाण कमीत कमी करू शकतो. सो आय थिंक हे समजून मी माझे त्या गप्पा थांबवतो, आणि आणखी काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न नक्कीच घेऊया. माझ्या मनातला प्रश्न होता, येस मॅम. सध्याची जी परिस्थिती कोविड-19 कोरोनाची, बरोबर. या स्थितीत डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी कसं आपलं जीवन आताची म्हणजे लाईफस्टाईल ठेवली पाहिजे, आणि जो नॉर्मल माणूस आहे जे त्याने सुद्धा कशी सध्याच्या कंडिशनमध्ये आपली जीवन पद्धती अवलंबली पाहिजे. सो करोनाच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रोगप्रतिकार शक्ती आपली नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे. आता रोगप्रतिकार शक्ती नॉर्मल कशी राहते, जर तुम्ही बॅलन्स डाएट म्हणजे ज्या आहारामध्ये प्रथिनं, पिष्टमय पदार्थ, काही प्रमाणात चरबी आणि तंतुमय पदार्थ हे चांगल्या प्रमाणात असतील, अशा माणसाचं रोगप्रतिकार शक्ती चांगलीच राहते. डायबिटीज असलेल्या माणसाने जर त्याची शुगर उत्तम म्हणजे वेल कंट्रोल ठेवली तर असा माणूस हा रोगप्रतिकार शक्ती त्याची आपोआप वाढलेली असते. त्याच्या व्यतिरिक्त डायबिटीज ब्लड प्रेशर असलेल्या माणसाने बीपी कंट्रोल ठेवणं, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या व्यवस्थित घेणं, या सगळ्या लोकांनी आपोआप रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती बऱ्यापैकी स्टँडर्ड राहते. अशा माणसांनी खास करून सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दूर राहणं, मास्क वापरणं, योग्य ठिकाणी सॅनिटायझर किंवा हात व्यवस्थित धुणं, या गोष्टींवर भर दिला तर नक्कीच ते करोनापासून एक काही प्रमाणात प्रोटेक्टेड राहू शकतात. पण रोगप्रतिकार शक्तीसाठी तुमच्या आजारावर उत्तम नियंत्रण ठेवणं हीच सगळ्यात उत्तम तुम्हाला असलेलं तुमच्याकडे शक्ती आहे. एक खूप महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे की एक 11 वर्षाची मुलगी आहे आणि तिला 3 वर्ष अगोदर म्हणजे 8व्या वर्षी तिला थायरॉइड निष्पन्न झालं. तर तिची थोडीशी शारीरिक जी प्रगती व्हायला पाहिजे ती थांबलेली आहे आणि तिचे केस पण पांढरे व्हायला लागले. तर त्यांनी असं विचारलं की डॉक्टर साहेबांनी यावर मुलाचं मार्गदर्शन करायचं. सो थायरॉइड हा जो आजार आहे, सो याच्यात खास करून हायपोथायरॉइड म्हणजे कमी असलेला थायरॉइड हा वयाच्या केव्हाही होऊ शकतो. म्हणजे अगदी जन्मजात बालकाला पण होऊ शकतो किंवा 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला किंवा स्त्रीला पण होऊ शकतो. सो त्यामुळे उत्तम प्रकारे थायरॉइड कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि थायरॉइड हा आजार आपल्या शरीरातला ऑटो इम्युन आजार आहे. ऑटो इम्युन आजार म्हणजे काय की काही अँटीबॉडीजमुळे हा थायरॉइड हा आजार बनू शकतो. आता अँटीबॉडीज जर कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर अँटीबॉडीज म्हणजे काय असतात, तर आपल्या शरीरात काही पर्टिक्युलर पेशी असतात ज्या रोगप्रतिकाराच्या विरुद्ध लढत असतात. तशाच प्रत्येकाने, जसं भारतामध्ये आतंकवादी असतील तसेच आपल्या शरीरात काही अँटीबॉडीज असतात की ज्या आपल्या शरीराच्याच पेशी असतात पण आपल्या शरीराच्या विरुद्ध ज्या लढत असतात अशा यांना अँटीबॉडीज म्हणतात. तर त्यांनी जर थायरॉइडवर हल्ला निर्माण केला आणि थायरॉइडला निकामी केलं तर अशा माणसाला आपण हायपोथायरॉइड म्हणतो. त्यांनी जर केस रंगाच्या पेशींवर हल्ला केला तर अशा लोकांना बेसिकली त्यांचे केस पांढरे होतात. त्यांनी जर त्वचेच्या रंगावर निर्माण करणाऱ्या पेशींवर हल्ला केला तर अशा यांना आपण विटिलिगो किंवा कोड असं म्हणत असतो. त्यांनी जर आपल्या जॉईंट्सवर हल्ला केला तर अशा आजारांना आपण संधिवात म्हणत असतो. सो त्यामुळे थायरॉइड या आजाराशी निगडीत अनेक आजार आहेत. त्याच्यात एक म्हणजे वेळेच्या आधी केस पांढरे होणे, पांढरे चट्टे किंवा कोडसारखे आजार तयार होणे, संधिवात, डायबिटीज, हे काही काही आजार जे आहेत स्पेशली टाईप 1 डायबिटीज हे ह्या अँटीबॉडीजमुळे होऊ शकतात. सो सगळ्यात महत्त्वाचं अशा वेळेस ज्यांना लहानपणी थायरॉइड निघालेला आहे अशा लोकांनी थायरॉइड व्यवस्थित कंट्रोल ठेवणं आणि थायरॉइडशी रिलेटेड असलेल्या डॉक्टरांना रेग्युलर भेटणं, कारण ह्या इतर आजारांवर पण लक्ष देणं गरजेचं असतं. अशांना इतर काही शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या ॲलर्जीज असू शकतात, त्या जर त्यांनी नियंत्रणात ठेवल्या तर ती नक्कीच त्यांची वाढ छानपणे होऊ शकते. धन्यवाद. सर एक प्रश्न विचारायचा आहे की जे डायबिटीस होतो म्हणतो त्याच्यावर गोळ्या घेतल्या जातात, गोळ्या घेतल्यानंतर जे हाडं असतात ते ठिसूळ होतात का? सो प्रश्न आहे की गोळ्या डायबिटीसच्या घेतल्यावर हाडं ठिसूळ होतात का? सो गोळ्या
गोळीचे प्रकार अनेक असतात. त्याच्यातली एक पर्टिक्युलर गोळीचा प्रकार आहे ज्याच्याने काही प्रमाणात हाडं निसरून होऊ शकतात, पण ती फक्त ज्या स्त्रियांची पाळी गेलेली आहे, मेनोपॉज झालेला आहे अशा स्त्रियांमध्ये. सो रुटीन सगळ्यांमध्ये डायबिटीसच्या गोळ्यांनी हाडं निसरून होत नाही. सर, एक ऑनलाईन प्रश्न आला होता. पुण्याचे आपले सदग्रस्त होते, त्यांचं वय 71 आहे आणि त्यांनी असं विचारलंय, त्यांना त्यांच्या वयाच्या 66-67व्या वर्षी थायरॉइडचे निदान झाले आणि ते रोज सकाळी न्यू मॉर्केझोल 5 ही गोळी घेतात. ते योग्य आहे का? सो बेसिकली गोळी योग्य आहे का नाही हे मी पेशंट पाहिल्याशिवाय आणि रिपोर्ट पाहिल्याशिवाय आणखी स्पष्ट काही सांगू शकत. पण न्यूमर्कॅझॉल ही शक्यतो गोळी हायपरथायरॉइडिझम म्हणजे शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथीचे हार्मोन्स जर जास्त असतील तर अशा वेळेस बनवले जातात आणि तो आजार कंपॅरेटिव्हली रेअर आहे, फार कॉमन नाही आहे. आणि मला वाटतं जर गोळी दिली असणार आहे म्हणजे नक्कीच त्यांना थायरॉइडच्या गोळीची गरज असणार. अजून एक प्रश्न होता, महिला होत्या या, त्यांचं वय 40 होतं आणि त्यांची समस्या अशी होती की छातीमध्ये कायम जळजळ होते. सो छातीमध्ये जळजळ होते किंवा हे ऍसिडिटीचा जे प्रकार आहे हा खूप कॉमन प्रकार आहे. आजकालच्या काळामध्ये तो खूप कॉमन आहे. सो या जीवनशैलीचे आजार जे आहेत त्याच्यातला ऍसिडिटी हा एक खूप कॉमन प्रकार आहे. सो त्याची कारणं जर आपल्याला समजून घ्यायची असतील तर एक इंग्लिशमधलं खूप जुनं वाक्प्रचार आहे, तो म्हणजे 3 गोष्टींमुळे कॉमनली ऍसिडिटी किंवा बरेचसे जीवनशैलीचे आजार होत असतात. त्याच्यातले 3 गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे हरी, वरी आणि करी. सो हरी म्हणजे घाईघाई, वरी म्हणजे अतिचिंता आणि करी म्हणजे तेलकट खाणं. सो ह्या 3 गोष्टी जर तुमच्या गोष्टीने जीवनशैलीत जास्त असतील तर ऍसिडिटी, जळजळ, डायबिटीज, बीपी हे बरेचसे आजार, हृदयविकाराचे अटॅक किंवा हार्ट अटॅक ज्याला म्हणतात हे होण्याचे चान्सेस तुमचे नक्कीच वाढतील. त्यामुळे शक्यतो या गोष्टींचं कमीत कमी ठेवलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बरं, असा एक प्रश्न होता सर आलेला का डायबिटीस असलेल्या व्यक्तीने मासे, चिकन आणि मटण यापैकी काय प्रयत्न केलं पाहिजे? डायबिटीज असलेल्या व्यक्तीने काय प्रिफर केलं पाहिजे? सो ओव्हरऑल नॉनव्हेजचं प्रमाण जर तुम्ही खाण्यामध्ये कमीत कमी ठेवलं तर नक्कीच फायदा ठरेल. त्यातल्या त्यात फिशला मी त्यातल्या त्यात वरती रेट करेन. फिश नंतर चिकन आणि त्याच्यानंतर मीट किंवा मीट सारखे जे इतर पदार्थ आहेत. पण फिश हे त्यातल्या त्यात कंपॅरेटिव्हली त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जास्त असतात आणि त्यामुळे पण हे नक्कीच समजून घेणं गरजेचं आहे की ते फिश कसे आहेत, कुठे वाढवले गेलेले आहेत. कारण बरेच वेळा आजकाल समुद्रामध्ये जे मासे असतात त्याच्यामध्ये मर्क्युरी या पर्टिक्युलर मेटलचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे पण दुष्परिणाम होऊ शकतात. सो त्यामुळे या गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही फिश सुद्धा खाल्ल्यास प्रमाणात खा, पण शक्यतो जो आहे तो किती सेवन करताय, किती क्वांटिटी घेताय आणि त्याच्यात मर्क्युरीचं प्रमाण आहे की नाही हे आयडियली खरं पाहायला गेलं तर प्रत्येक वेळेस चेक करून घेणं गरजेचं आहे. सर, एक प्रश्न असा आला होता, त्यांचं म्हणणं आहे की त्यांची शुगर लो झालेली आहे आणि ती जेवणाआधी 50 आणि जेवणानंतर ती 70 समथिंग या आलेली, तर त्यांचा डायबिटीस काय प्रकार येतो आणि काय करावं त्याला? सो हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर कमी होणं. सो शुगर कमी होणं हे डायबिटीसच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं सत्य आहे. म्हणजे डायबिटीज आजार असलेल्या माणसाला कधी ना कधीतरी नक्कीच शुगर ही कमी होत असते. सो अशा वेळेस त्यांनी शुगर वारंवार चेक करणं हे गरजेचं आहे. शुगर कमी आपण केव्हा म्हणणार तर जर तुमची शुगर 70च्या खालती आहे, सो अशा माणसाला आपण म्हणणार त्याला हायपोग्लायसेमिया किंवा लो शुगर झाली आहे. अशा माणसाने काय करावं तर अशा माणसाने शक्यतो एखादा जास्तीत जास्त 1.5 चमचा साखर खावी आणि ती केव्हा खावी तर जोपर्यंत तुमची शुगर साधारण 70च्या वर येत नाही, साधारण 100च्या आसपास येत नाही तोपर्यंत खावी. खूप वेळा काय होतं की भीती वाटून किंवा घाबरून जाऊन खूप प्रमाणाच्या बाहेर शुगर खाल्ली जाते, म्हणजे 3 चमचे, 4 चमचे, 5 चमचे आणि मग नंतर गोळ्या पण बंद करून दिल्या जातात. त्यामुळे पुढच्या सगळ्या म्हणजे पुढचे 10 दिवस ते शुगर्स वाढलेल्या राहतात, त्याचा दुष्परिणाम बरेच वेळा जास्त होतो. सो त्यामुळे शुगर ही हायपोग्लायसेमिया होत असेल तर अशा वेळेस
काही प्रमाणात एखाद 1.5 चमचा फक्त साखर खावी किंवा गूळ खावा. याच्या व्यतिरिक्त एखादा पोळीचा तुकडा, थोडासा भात, म्हणजे ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स असे कार्बोहायड्रेट्स आहेत, ही पण गोष्ट दोन्ही खावी. म्हणजे शुगर त्याच्याने 120च्या आसपास साधारण तुमची आपोआप मेंटेन होईल. सर तुमच्याशी बोलताना आता हा प्रश्न आहे म्हणजे मनात आला, ज्या व्यक्तीची शुगर हाय होती म्हणजे आपल्या WHO ने दिलेले जो मानांकन आहे त्याच्यापेक्षा जास्त होती आणि ती अचानक कमी एवढी होऊ शकते का? युजली ही डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये जर त्यांच्या मील इन्सुलिन मिसमॅच म्हणजे खाण्याच्या मध्ये आणि गोळ्या घेण्यामध्ये काही प्रकारे गडबड झाली तर बरेच वेळा अशा लोकांमध्ये किंवा काही लोकांमध्ये ज्यांनी वजन खूप कमी केलं आहे अशा लोकांमध्ये सुद्धा शुगर खटखट उतरायला लागते. अशा लोकांना खास करून हा त्रास होऊ शकतो. एक विचारायचं असं की ज्यावेळेस डायबिटीज असतो माणसाला तर तो मनुष्य ड्रिंक्स म्हणजे खूप हाय आणि लो असे 2 प्रकार असतात. जेव्हा शुगर डाऊन होते त्यावेळेस माणसाने काय करायचं, ते काय खायला पाहिजे त्या टायमाला? सो हायपोग्लायसेमिया शुगर खूप लो झाली आहे तर अशा जसं म्हटलं तसं 1 किंवा 1.5 चमचा साखर अशी खावी ज्याच्याने तुमची शुगर साधारण 100च्या आसपास होईल. याच्या व्यतिरिक्त जर का सपोज तो माणूस बेशुद्ध असेल म्हणजे तो शुद्धीत नसेल असं पण काही काही वेळेस होऊ शकतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट मी कायम लक्षात ठेवा की खूप घाबरून नाही जाऊ. खूप वेळा अशा वेळेस खूप पॅनिक होऊन खूप घाबरलं जातं. सो अशा वेळेस लवकरात लवकर आजूबाजूचे जे कोण डॉक्टर असतील त्यांच्याकडे घेऊन जा. नाहीतर जर डॉक्टरांकडे नेणं शक्य नसेल तर साधी आपली ग्लुकॉन डी ची जी पावडर असते ती पण सुद्धा तुम्ही जर त्यांच्या जबड्यावर किंवा जिभेवर काही प्रमाणात नुसती चोळली थोड्या प्रमाणात तरी त्याची बरेच वेळा शुगर ही हळूहळू नॉर्मल होऊ शकते आणि अशा वेळेस माणूस परत जागा होतो. पण अशा वेळेस जर खूप शुगर लो झाली असेल आणि माणूस बेशुद्धीच्या परिस्थितीत असेल तर अशा वेळेस त्यांनी लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. पण नुसती शुगर लो असेल तर तरी 1 ते 1.5 चमचा साखर आणि त्याच्याबरोबर मेबी पोळीचा तुकडा, थोडासा भात असं काहीतरी खाणं गरजेचं आहे. सिंपल ॲज वेल ॲज कॉम्प्लेक्स. बस अजून एक प्रश्न असा आहे होता, साखर आणि गूळ याच्या व्यतिरिक्त समजा त्या व्यक्तीने मध समजा काही प्रमाणात घेतलं तर ते चालतंय का? मधाला आपल्याकडे तसं कोणत्या काय म्हणजे चांगल्या कंपनीचं असेल समजा नाव आपण कोणत्या कंपनीचं घेऊ नये पण चांगल्या कंपनीचं शुद्ध मध असेल तर तो त्या व्यक्तीने सो जर का डायबिटीस असलेल्या माणसाला गोड खायचं आहे तर त्यांनी गोड कसं खावं हा एक नेहमीच प्रश्न असतो. सो बेसिकली साखर आणि गूळ या गोष्टी शक्यतो टाळाव्या. पण जर का खायचंच असेल तर अशा शुगर फ्री हे चांगलं अल्टरनेटिव्ह आहे. शुगर फ्री बद्दल लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की शुगर फ्रीनी अनेक आजार होतात, त्याच्याने कॅन्सर होतो, त्याच्याने काही वेगळे आजार होतात. सो पूर्वी म्हणजे 70च्या दशकात असलेले जे शुगर फ्री अल्टरनेटिव्ह होते त्यांचा एस्पेशली सॅक्रिन नावाचा एक पदार्थ खूप ऐकला असेल कॉमनली. सो त्याचा खूप प्रमाणात कॅन्सरशी संबंध आहे. पण आता जे नवे येत आहेत जसं स्टीविया आहे, स्प्लेंडासारखे सुक्रालोज कंटेंट असलेले आहे. सो अशा ज्या काही शुगर फ्री अल्टरनेटिव्ह आहेत त्याचा फारसा दुष्परिणाम नसतो आणि साखरेच्या आणि गुळाच्या दुष्परिणामांपेक्षा तर शुगर फ्रीचा दुष्परिणाम हा काही पटीने कमी आहे. सो अशा वेळेस मग अल्टरनेटिव्ह काय तर प्रथिनयुक्त जी काय आपल्याकडे गोड गोष्टी आहेत त्या खायला हरकत नाही. सो आपल्याला प्रश्न विचारतो प्रथिनयुक्त काही गोड असतं का? तर असतं. सो आपल्याकडे कॉमनली बनवली गेलेली पुरणपोळी ही कशापासून बनते तर पुरण हे डाळीचं बनत असतं. सो हे प्रथिनयुक्त आहे. सो पुरण तुम्ही जर बनवलं त्याच्यात शुगर फ्री टाकली आणि अगदी किंचित प्रमाणात साखर वापरली म्हणजे किती तर प्रत्येक 1 घासाला म्हणजे साधारण 15 ग्रामचा तुमचा एक घास येत असेल त्या घासामध्ये जर 2 ग्रामपेक्षा कमी साखर असेल आणि उरलेला गोडवा जर शुगर फ्रीनी देण्यात आला तर अशा माणसाला पुरण नुसतं खायला काही नाही. पुरणाची पोळी बनवून देखील खायला हरकत नाही पण ती शक्यतो आपल्या गव्हाच्या पिठाने बनवावी. ती मैद्याची 100% बनवू नये या गोष्टीकडे. आणि अशाच एखादी पुरणपोळी छोट्या प्रमाणात जर फुलक्याच्या आकाराची पुरणपोळी बनवून खायला हरकत नाही. दुसरा आणखीन एक प्रथिनयुक्त असलेला गोड उपाय म्हणजे बेसनाचा लाडू. सो बेसन हे देखील प्रथिन आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही शुगर फ्री घातलं तर अशा वेळेस बेसनाचा लाडू खायला हरकत नाही. नंतर आपला डिंकाचा लाडू तो पण खायला हरकत नाही. फक्त त्याच्यात खारीक शक्यतो वापरू नये. त्याच्यामध्ये शुगर फ्री टाकावं. सगळ्या वेगळ्या जे काय सुकामेवा असतो तो त्याचा जर तुम्ही
मिश्रण करून असा लाडू बनवला तो ऑप्शन आहे. श्रीखंड देखील खायला हरकत नाही आहे. फक्त श्रीखंडामध्ये तुम्ही साखरेच्या ऐवजी शुगर फ्री वापरा. सो म्हणजे चक्क्यामध्ये शुगर फ्री जी गोळी आहे काही लोक म्हणतात ती घातक असते, ती चहामध्ये थोडी साखर टाकलेली परवडते असं बऱ्याच जणांकडे सो आता तेच मी बोललो की शुगर फ्री ही घातक नसते, हा गैरसमज आहे. पूर्वीच्या शुगर फ्री या घातक होत्या. आता ज्या अवेलेबल शुगर फ्री आहेत त्या कंपॅरेटिव्हली सेफ आहेत आणि साखरेपेक्षा तर नक्कीच सेफ आहे. साखर जेवढी तुम्हाला दुष्परिणाम करणार आहे त्याच्यापेक्षा शुगर फ्री नक्कीच कमी दुष्परिणाम करणार आहे. सो ह्या गोष्टीची आपण सर आता तुम्ही जो मैद्याचा विषय घेतला तर बेकरी आयटम ह्या व्यक्तींना कशा आहेत? येस. सो मैदा हा बेसिकली प्रोसेस्ड किंवा प्रोसेस्ड गव्हाचा प्रकार आहे. ज्या गव्हामध्ये जर जे तंतुमय पदार्थ असतात ते खूप कमी केले की त्याच्यातनं तयार होतो तो मैदा. सो मैदा हा का तयार केला जातो? कारण तो चवीला चांगला लागतो. सो मैद्यापेक्षा प्लेन गहू हा कधीही चांगला. सो नुसता गव्हाच्या काही गोष्टी पदार्थ बनत असतील तर ते थोड्याफार प्रमाणात घ्यायला नक्कीच काही हरकत नाही. पण मग अशा वेळेस त्याच्यात साखर शक्यतो नसावी. शक्यतो त्याच्यात आयदर शुगर फ्री अल्टरनेटिव्ह असावं किंवा मग काही गोष्टी जसा काही प्रमाणात मैद्याचा टोस्ट आहे ज्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली साखर नाही आहे, फक्त पण नुसता टोस्ट म्हणून बनवला गेला आहे, असा घ्यायला हरकत नाही. पण नान कटाई इतर जे बेकरी आयटम आहेत खारी खास करून, कारण खारी लोकांना खारी तर साखर काहीच नाही पण खारीमध्ये प्रचंड प्रमाणात तूप हे टाकलं जातं आणि म्हणतात गव्हाची खारी, पण बऱ्याच वेळा गव्हाची खारी बनवणं खूप अवघड आहे. कारण बेसिक खारीचा पापुद्राच एवढा थीन असतो की त्याच्यात जर का तुम्ही तंतुमय पदार्थ असतील तर ती खारी बनवणं खूप अवघड आहे. म्हणजे काही प्रमाणात त्याच्यात मैदा असतोच. त्यामुळे खारी ही गोष्ट तर 100% टाळावी. त्यातल्या त्यात येस पाव जर ब्राऊन ब्रेड सारखा असेल तर तो खायला काही हरकत नाही, पण त्याचे प्रमाण कमीत कमी ठेवावं. जितकं कमीत कमी ठेवू तितकं बेटर. सर एक विचारायचं की आपल्याला जे थायरॉइड असतं थायरॉइडची जी सकाळी पहाटे पहाटे गोळी घ्यावी तर असं थायरॉइडच्या गोळीबद्दल एक प्रश्न असतो की ती केव्हा घ्यावी. सो शक्यतो साधारण उपाशी पोटी सकाळी उठल्या उठल्या थायरॉइडची गोळी घेणं गरजेचं असतं. असं का? कारण थायरॉइड ही शरीरातला हार्मोन आहे. हार्मोनचे सकाळच्या वेळेस सगळ्यात जास्त असतात आणि जसं जसं दिवस जातो तसं तसं थायरॉइड हार्मोनची सगळ्यांची प्रमाण कमी होतं. त्यामुळे शक्यतो सकाळी उठल्या उठल्या पहिले थायरॉइडची गोळी घ्यावी आणि ह्या गोळीचं ॲब्सॉर्प्शन पोटातनं जे काय ॲब्सॉर्प्शन होतं हे इतर गोष्टींमुळे म्हणजे चहा किंवा खाण्याच्या काही गोष्टी ह्याच्यानी हे कमी होऊ शकतं. सो त्यामुळे शक्यतो खाण्यामध्ये आणि थायरॉइडच्या गोळीमध्ये 1 तासाचा कमीत कमी अंतर असावं. त्याच्यात एक गोष्ट फक्त मी नमूद करू इच्छितो की साधारण 5 ते 10% लोक अशी असतात की ज्यांच्या शरीराचं डायग्नोस्टिक व्हेरिएशन म्हणजे हार्मोन्सची लेवल ही उलटी असते. सो अशा लोकांनी काही लोकांना काही वेळेस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रात्रीच्या वेळेस गोळी घेणं पण सजेस्ट केलं गेलं जातं. ही पण फार कमी थोडी लोक असतात, पण युजली मेजॉरिटी लोकांना सकाळी उपाशी पोटी थायरॉइडची गोळी. सर थायरॉइडवरच एक ऑनलाईन प्रश्न आला होता आपल्याकडे. ओके. थायरॉइडचे लक्षणं काय काय असतात? सो थायरॉइडचे लक्षणं असतात म्हणजे हायपोथायरॉइड जो असतो त्याच्यामध्ये थोडक्यात तुमच्या शरीराचा सुपरवायझर जो असतो तो स्लो डाऊन झाल्यासारखा. त्यामुळे अशा माणसांना सूज होऊ शकते, अशी माणसांना खूप जडत्व जाणवू शकतं, सगळं शरीर स्लो डाऊन होतं म्हणजे हृदयाचे ठोके कमी पडायला लागतात. नंतर खूप स्लोनेस, इव्हन अभ्यासाच्या गतीमध्ये पण काही वेळेस लहान मुलं खूप कमी किंवा मागे मागे पडत जातात. हुशार असलेला मुलगा एकदम अचानक मागे पडायला लागला, उंची वाढत नाही. हे सगळे स्लो डाऊनचे जे आहेत ते सगळे हायपोथायरॉइडिझम जे कमी थायरॉइडची लक्षणं आहेत. आणि तेच जर आपण एखाद्या माणसाला फास्ट फॉरवर्डचं बटन दाबलं आणि तो फास्ट फास्ट सगळं करायला लागतो ते सगळे हायपर थायरॉइड हे जास्त सिक्रीट झालेल्या थायरॉइडची लक्षणं असतात. म्हणजे त्यावेळेस वजन कमी होऊ शकतं, त्यावेळेस हृदयाची गती धडधड होऊ शकते, हाताचं थरकं होऊ शकतं, तुमच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या फास्ट होऊ शकतात. म्हणजे टॉयलेटला एक वेळ जाण्याच्या ऐवजी अशा माणसांना 3-4 वेळा जायला लागू शकतं. सो फास्ट फॉरवर्डची लक्षणं ही हायपरची आहेत आणि स्लो डाऊनची लक्षणं ही हायपोची आहेत. डॉक्टर साहेब एक ऑनलाईन प्रश्न असा आला आहे की लहान वयात थायरॉइड हा डिटेक्ट झाला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की समजा हा थायरॉइड बॅलन्स केला वेळ तर ह्या ज्या थायरॉइडच्या गोळ्या आहेत या आयुष्यभर घ्याव्याच लागतील का ते बंद करा. आणि सर्वात महत्त्वाचं की लहान वयात थायरॉइड डिटेक्ट झाल्यानंतर काय खाणं वर्जित आहे. सो थायरॉइड बद्दल एक मगाशी जे म्हटलं की थायरॉइड हा आजार नाही आहे. थायरॉइड ही शरीराची हार्मोनची कमतरता आहे आणि कमतरता
कमतरता भरून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे जसं आपण पाणी, हवा हे बाहेरून घेतो आणि ते बंद करू शकत नाही, तशीच थायरॉइडची गोळी ही कधीही कोणाची 100% बंद होत नाही. हे अतिशय 100% आहे. दुसरं एक लोकांचा गैरसमज असतो ते म्हणजे थायरॉइड म्हटलं की ब्रोकोली नको, सोयाबीन नको, कोबी नको, फ्लावर नको. सो ह्या सगळ्या गोष्टींची बंधनं सत्य होती, पण ती अनेक वर्षांपूर्वी होती, ज्यावेळेस थायरॉइड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे व्हायचा. पण गेले 25 वर्षापासून भारतामध्ये आपल्या सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये आयोडीन असलेलं मीठ हे जे आहे हे सगळीकडे सर्वसामान्यांपर्यंत सगळीकडे पोहोचलेलं आहे. सो त्यामुळे युजली आयोडीनच्या कमतरतेमुळे झालेले आजार खूप कमी झालेले आहेत. त्यामुळे युजली ह्या गोष्टी टाळणं गरजेचं नाही. त्याचं प्रमाण नक्कीच कमी करा आणि खायच्या असतील तर शक्यतो शिजवून खा. कच्च्या प्रमाणात सॅलड्स म्हणजे हे कोबी, फ्लावर, ब्रोकोली ह्या गोष्टी शक्यतो टाळल्या तर बेटर. पण ह्या कम्प्लिटली बंद करणं तर नक्कीच योग्य नाही. सर एक प्रश्न आहे की जळगावहून मला येतो प्रश्न की त्या महिलेला आहे ना 5 वर्षापासून आहे ना थायरॉइडचा त्रास होतो आहे, तर ते 100 mg गोळी घेत आहेत MI असं काहीतरी आहे. न्यूट्रिशन चार्टिंग करा आणि त्याप्रमाणे आजकाल काही काही ॲप्स पण मिळाले आहेत. हेल्दीफाय मी नावाचा ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या खाण्याचं आपाप ॲपमधनं मिळेल. नुसतं नाव टाकलं की कॅलरी काउंटिंग करू शकता. म्हणजे सपोज पोळी आणि छोले खाल्ले तर मी 2 पोळ्या आणि छोले 1 वाटी एवढं टाकलं की लगेच मला त्याचा कॅलरी काउंट, त्याच्यातला प्रोटीनचा घटक, त्याच्यातला कार्बोहायड्रेटचा घटक हे सगळं कळतं. आणि अशा वेळेस जर तुम्ही ते केलं तर तुम्ही कॅलरी काउंट करून आपाप छानपणे व्यवस्थित खाऊ शकता आणि सगळ्या गोष्टी खाऊ शकता. आणि शेवटचा एक प्रश्न आहे अजून, तर 2 लोकांचे कॉमन आले आहेत ते की वजन कमी करण्यासाठी हे काय करता येईल आणि खूप खाल्ल्यावर पण आहे ना आपलं वजन वाढत नाही, तर त्याच्यासाठी काय डाएट प्लॅन आहे? राईट. सो वजन कमी करण्यासाठी बेसिकली तुम्ही जर कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न खाल्लं, म्हणजे ज्याच्यामध्ये सॅलड्स आहेत, कच्च्या भाज्या आहेत, सुकामेवा आहे, सो ह्या जास्तीत जास्त सेवन करा. धान्याचं प्रमाण कमीत कमी ठेवा. तेलाचं दर महिन्याला बजेटिंग आणि गणित करा, जे आता मगाशी सांगितलं. आणि खाण्यामध्ये प्रथिनं वाढवा, डाळी, उसळी या गोष्टी वाढवा. ह्या जर तुम्ही वाढवल्या तर बरेच वेळा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं वजन कमी होईल. ज्यांचं वजन कमी आहे त्यांनाही बरेच वेळा प्रथिनं कमी पडत असतात. सो अशा त्यांनी प्रथिनं वाढवली आणि जिमिंग जर व्यवस्थित केलं तर अशा लोकांचं नक्कीच काही प्रमाणात वजन वाढू शकतं. त्यापेक्षा त्यांच्या बॉडीला एक चांगला शेप येऊ शकतो. सो आपल्या सगळ्या देवांमध्ये आय थिंक सगळ्यात उत्तम 6 पॅक ॲप असलेला देव म्हणजे विठ्ठल नाम. सो प्रत्येक वेळेस आपण त्याचं डिस्क्रिप्शन जे करतो ते म्हणजे अगदी बारीक कंबर हा त्याचं क्लासिकल डिस्क्रिप्शन आहे. सो आय थिंक म्हणजे आपण पूजतो ते महाराष्ट्राचं आद्यदैवत म्हणजे गणपती, पण आपण संस्करण किंवा आपण बनायला पाहिजे ते महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेसारखं म्हणजे विठ्ठलासारखं. सो ही आपल्याला सगळ्यांनाच आपण प्रयत्न करायला पाहिजे. सगळ्यांनी वजन त्यांचं मिनिमम ठेवला पाहिजे. आपण जितकं गोष्टी कच्चं खाऊ, सो सगळ्यात उत्तम म्हणजे याच्यासाठी की तुमचे जे आजी आजोबा खात होते तेच तुम्ही खायला सुरुवात केली तर बऱ्याच अंशी आपल्याला या गोष्टी कंट्रोल राहतात. बाहेर खाणं हे 100% आजच्या काळात टाळणं शक्य नाही, पण त्याचं प्रमाण जितकं कमीत कमी ठेवता येईल त्याच्यात मग हेल्दियर ऑप्शन्स खाता येतील. म्हणजे जसं दाल खिचडासारखं ऑप्शन आहे किंवा खिचडी आहे, या गोष्टी मैद्याच्या गोष्टी जिथे टाळता येतील या टाळता आल्या तर उत्तम आहे. आणि काही प्रमाणात आय थिंक हे संस्कार लहान मुलांपासून करणं गरजेचं आहे. सो जसे आपण इतर संस्कार करतो तसे हे खाद्य संस्कार आणि डायबेटिक संस्कार आजकालच्या पिढीला अतिशय गरजेचे आहेत. तरच आपण पुढे एक खरंच भक्कमशील आणि असा चांगला हेल्दी भारत आपण त्याच्यातनं नक्कीच घडवू शकतो. तर एक प्रश्न असा आला आहे की लहान मुलांना डायबिटीस होतो, तर त्यांचा आहार कसा असा लहान मुलांचा? सो त्यांनी म्हणजे इंजेक्शन वगैरे घ्यावं की नाही सुद्धांचे? सो प्रश्न जो आहे तर त्याला लहान मुलांचा जर डायबिटीज असतो तर टाईप 1 डायबिटीज असतो. टाईप 1 डायबिटीज असलेल्या जी काय लहान मुलं असतात अशा लोकांना इन्सुलिन शिवाय पर्याय नाही. सो त्यांनी इन्सुलिन घेणं गरजेचं आहे आणि त्यांना बराचसा आहारापेक्षा इन्सुलिनचा डोस ॲडजस्ट करण्यावर जास्त भर देणे. सो अशा मुलांना शक्यतो आम्ही खूप आहार स्ट्रिक्ट पाळायला सांगत नाही, कारण अशा मुलांना काही प्रमाणात ते सगळं खाऊ शकतात, पण त्यांना इन्सुलिनचा डोस ॲडजस्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरलेला आहे.
खूप छान आणि जीवनासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन डॉक्टर यशपाल गोपटे सरांनी आजच्या या लाईव्ह टॉक शोच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच केलं आहे. आम्ही सर्व आपले मनापासून धन्यवाद मानतो. सर्व व्ह्युअर्स अगोदर आणि कार्यक्रमाचं औपचारिकता म्हणून मी विनंती करेन की आपल्या अखिल भारतीय क्षत्रिय शिल्पी समाजाचे मध्यवर्ती संस्थेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रवींद्र बाबू साहेबांनी डॉक्टर साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. आपण हा सत्कार स्वीकारावा ही आम्ही आपणास विनंती करतो. नमस्कार. तसेच सौ वंदनाताई जगताप अखिल भारतीय महिला आघाडी मध्यवर्ती संस्थेच्या अध्यक्ष यांनीही फूल देऊन डॉक्टर साहेबांचा सत्कार करावा. आणि धन्यवाद. आणि सर्वांनाच माहिती आहे की या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ज्यांच्या मनात होती आणि ती आज खरी उतरलेली आहे असे आमचे नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ खैरनार साहेबांना देखील विनंती करतो त्यांनी डॉक्टर साहेबांचा सत्कार करावा. धन्यवाद. आणि हो तसेच आपल्या मध्यवर्ती संस्थेचे सचिव माननीय संजयजी खैरनार साहेबांना देखील विनंती आम्ही इथे करत आहोत की आपण ही डॉक्टर डे निमित्त आपण सरांचा सत्कार करावा. तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे आमचे सचिव माननीय तुषारजी गवादे साहेबांना देखील विनंती करतो. आणि सर्वात महत्त्वाचं की हा कार्यक्रम मीडिया आमचे पार्टनर MDR अँड सन्स यांचा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी हा लाईव्ह टॉक शो आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. हो त्यांचे संचालक पार्थ सारथी आपण विनंती की आपण येऊन डॉक्टर साहेबांचं धन्यवाद. असेच नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून नवीन नवीन उपक्रम आम्ही नक्कीच राबवणार आहोत. पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो आणि याबरोबरच आम्ही रजा घेत आहोत. शुभरात्री. धन्यवाद.